जतीन सर आवाज येतो का बघा. अ, हो येतोय सर. ओके. येस. तर GS3 राज्यसेवा मेन्स किंवा UPSC मेन्स, जे काही आपण त्याला म्हणायचं ते म्हणूया. पण बेसिकली दोन्हीचा सिलेबस सारखा आहे किंवा दोन्हीचा अभ्यासही आपल्याला सारखाच करावा लागणार आहे. सो आपण आता हे जे काही डिस्कशन आहे तर ते मेनली कॉन्सन्ट्रेटेड असेल आपलं राज्यसेवेच्या मेन्स जी आहे, एटीची काही मेन्स आहे 2025 ची. त्यासाठी GS3चं प्रिपरेशन आपल्याला नेमकं काय करायचं त्याच्याबद्दल आपल्याला जरा बोलायचं आहे. ठीक आहे. बॅच किंवा बॅच बद्दलचं डिस्कशन आहे. ते आपण वेगळ्या लेक्चरमध्ये करणार आहोत किंवा त्यासाठी आपण वेगळं डिस्कशन करूया. आत्ताचं जे डिस्कशन आहे ते प्युअरली GS3चा अभ्यास म्हणजे मेन्सचा जो अभ्यास आहे तर त्याच्याबद्दल आपल्याला करायचं आहे आणि ते सुद्धा पर्टिक्युलरली 2025च्या मेन्ससाठी. तुमच्यापैकी कोणी 2026च्या मेन्ससाठी हा व्हिडिओ पाहत असेल तरी इट्स ओके. एक ब्रीफ आयडिया तुम्हाला येऊन जाईल. पण मग जर तुम्ही 2025च्या मेन्ससाठी अभ्यास करत असाल तर तुम्हाला डिटेलमध्ये बेसिकली या गोष्टी खूप चांगल्या समजतील. कारण तुम्ही आता म्हणतो वर्ज आहात म्हणजे एक्झामच्या किंवा रिझल्ट येण्याचा पण आता आपण वाट बघतोय आणि मग इमिजिएटली आपण शेवटच्या टप्प्यामध्ये त्या जाणार आहोत. मग तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं ऑप्शनल आता होत आलं असेल किंवा बऱ्याच जणांचा एखादा पेपर ऑप्शनचा राहिला असेल, रिव्हिजन वगैरे सुरू असेल असं अपेक्षित आहे. जे काय असेल ते पण GS3चं जर एकदा तुम्ही ब्रीफ डिस्कशन एकदा बघितलं किंवा ऐकलं तुम्हाला अंदाज येऊन जाईल की नेमकं आपल्याला काय GS3चं प्रिपरेशन कशा प्रकारे करायचं, नेमकं काय नेमकं त्या पर्टिक्युलर सिलेबस पॉईंट मध्ये करायचंय ते आपल्याला याच्यामध्ये बघायचंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे GS3 बद्दल असं आहे की म्हणजे असं झालं का की आपल्याच बॅचच्या विद्यार्थ्यांनी एवढी जास्त रिक्वेस्ट का केली आपल्याला या GS3चं मॉड्यूल घेण्याबद्दलची. तो खूप जास्त वास्ट सिलेबस आहे बेसिकली पहिली गोष्ट तर. दुसरी गोष्ट अशी आहे की खूप मल्टिपल सोर्सेस आहेत. आणि पुन्हा एकदा जे नेहमी आपल्या पेपरच्या बाबतीमध्ये होतं, वेगळ्या पेपरच्या बाबतीमध्ये आपण 2 आणि 4च्या बाबतीमध्ये जेव्हा बॅच केली किंवा जे डिस्कशन केलं तेव्हा आपल्याला कळून गेलं आता की खूप ब्रीफ मध्ये आपण गोष्टींची आयडिया घेतली पाहिजे तर ते सिलेबस लवकर कव्हर होतो किंवा आपल्याला तितकंसं पुरेसं खरं तर ठरतं. पण मग जर खूप वास्ट मटेरियल असेल किंवा एका एका आपण म्हणा टॉपिक बद्दल जर तुम्हाला 30-30, 40-40 पानाचं जर मटेरियल आपण करत बसलो, एकच कुठला तरी सेक्शन आहे किंवा त्याच्या खूप जास्त डंप मध्ये जात बसलो तर फार अडचण व्हायला लागते. तर GS3च्या बाबतीमध्ये हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की एकतर वास्ट सिलेबस आणि त्याच्यानंतर मग त्याचे खूप जास्त रिसोर्सेस आणि जेव्हा मल्टिपल रिसोर्सेस असतात तेव्हा त्याचं कंपॅरिझन करणं खूप जास्त अवघड जायला लागतं. त्यामुळे कदाचित म्हणजे तसा मेसेजही तुम्ही होमवर्क ग्रुपच्या वरती वगैरे विद्यार्थ्यांनी टाकला होता. सो मला नाही माहिती की तुम्ही बॅच कितपत कराल, किती कराल, नाही कराल, तुम्हाला किती वेळ मिळेल आता किंवा तुम्ही कसं टायमिंग ऍडजस्ट करू शकाल वगैरे. मी त्याच्याबद्दल आत्ता या सगळ्या याच्यामध्ये फार बोलायला जाणार नाही. त्या बॅचच्या स्वरूपाबद्दल पण आपण इथे डिस्कस करणार नाहीये. बेसिक डिस्कशन जे असणार आहे आपलं ते सगळं GS3च्या अराउंड असणार आहे. अभ्यासाबद्दलचं डिस्कशन असणार आहे, सिलेबस किंवा PYQs बद्दलचं हे डिस्कशन असणार आहे. ते कशासाठी तर तुम्ही करा अथवा न करा किंवा काय बॅच करा अथवा न करा किंवा तुम्ही याच्या आधी समजा कदाचित GS3चा मे बी अभ्यासही केला असेल तर तुम्हाला फक्त गो थ्रू करायचं आहे की नेमकं GS3 मध्ये एखादा पॉईंट आपण कुठल्या पद्धतीने करायला हवा होता किंवा कुठल्या पद्धतीने करायला हवा आहे. जर तुम्ही स्वतः अभ्यास करणार असाल तर जे काय असेल ते आपल्याला त्याच्याबद्दल डिस्कशन करायचं आहे. सो GS3 मध्ये बेसिकली हे 4 किंवा 5 हेडिंग येतात. पहिलं तर हेडिंग येतं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट किंवा आर्थिक विकास आपण त्याला म्हणूया. दुसरा ऍग्री इकॉनॉमी हा सेपरेट सेक्शन आपण त्याच्यामध्ये करू शकतो. तिसरा जो आहे तो म्हणजे महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे कुठला एन्व्हायरमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंटचा. मग येतो अंतर्गत सुरक्षेचा आणि सायन्स टेक्नॉलॉजीचा वगैरे. ठीक आहे. आता आपल्या ह्या ऍडव्हर्टाईज मध्ये 4च मुद्दे दिसतात पण ऍक्च्युली खरं तर तसं बघायला गेलं तर 5 मुद्दे आहेत असं म्हणायला हरकत नाही. आता एकमेकांमध्ये ते क्लब झालेले असल्यामुळं कोणी त्याला एकच पेपर म्हणून बघेल, कोणी त्याला 5 टॉपिक म्हणून बघेल, कोणी त्याला 4 टॉपिक म्हणून बघेल. तुम्ही वेगळ्या पद्धतीने त्याला पाहू शकता. ठीक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर या पेपरमध्ये आपल्याला आता माहिती आहे की GS1 ते GS3 या तिघांचं पण एक काय ठरलेला पॅटर्न आहे की क्वेश्चन विचारण्याचा, जो UPSC मध्ये पण फॉलो केला जातो तोच MPSC पण फॉलो केला जाणार, असं फॉलो करेल असं त्यांनी सांगितलेलं. तर काय पॅटर्न आहे त्यांचा बेसिकली तर क्वेश्चन नंबर 1 to 10 जे काही क्वेश्चन्स असतील तर ते क्वेश्चन्स असतील किती मार्कांना, 10 मार्कांना असणार आहे. आणि क्वेश्चन नंबर 11 ते 20 जे असतील तर ते प्रत्येक क्वेश्चन किती मार्कांना असणार आहे, 15 मार्कांना असणार असं त्यांनी सांगितलं. म्हणजे 10 क्वेश्चन 10 मार्कांचे म्हणजे 100 मार्कांचे आणि 10 क्वेश्चन 15 मार्कांचे म्हणजे 150 मार्कांचे, 100 + 150 250 मार्क्स याच्यामध्ये होऊन जातील. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय याच्यामध्ये काय लक्षात घ्यायचं आहे की जे काही 10 मार्कांचे क्वेश्चन्स आहेत तर त्याचे आपल्याला 150 शब्दांमध्ये उत्तर द्यायचे आहे आणि जे काही आपण म्हणूया 15 मार्कांचे आहेत त्याचे आपल्याला 250 शब्दांमध्ये उत्तर द्यायची आहेत. मग याचा जर विचार केला आणि तुम्ही कशाचा विचार केला इंट्रो, ठीक आहे ना,
बॉडी आणि काय कन्क्लुजन याचा जर तुम्ही विचार केला तर लक्षात ठेवा 150 आणि 250 शब्दांसाठी खूप जास्त डेप्थ मध्ये तुम्ही एखादी गोष्ट खूप जास्त डेप्थ मध्ये माहिती करून घेणं अपेक्षित नाहीये. तुम्ही काय जो काही पर्टिक्युलर सिलेबस पॉईंट आहे त्याच्याबद्दलचे प्रॉज अँड कॉन्स असतील, जे चांगले वाईट या दोन्ही प्रकारच्या गोष्टी असतील, चॅलेंजेस असतील, किंवा त्याच्यावरचे मेजर्स असतील, गव्हर्नमेंट काहीतरी त्याच्यावरती उपाययोजना करत असेल कुठल्याही एखाद्या सिलेबस टॉपिक वरती, तर ते तुम्ही खूप व्यवस्थित बघणं गरजेचं आहे. तुम्हाला काय करायला लागतं, सगळ्या गोष्टींना टच करत 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 जावं लागतं. हा, त्यांनी खास करून एखादी पर्टिक्युलर गोष्ट विचारली, समजा त्यांनी तुम्हाला प्रधानमंत्री जनधन योजनाच विचारली फायनान्शियल इन्क्लुजनसाठी, तर कदाचित तुम्हाला काय करायला लागेल, त्याच्यामधले काही काय म्हणा स्पेसिफिक मुद्दे सांगायला लागतील डिटेलमध्ये. पण त्यातही असं होईल की प्रधानमंत्री जनधन योजनेबद्दल जर प्रश्न आला तर त्यात सुद्धा त्याचे फायदे किंवा तोटे म्हणा किंवा त्याचे फायदे किंवा फायनान्शियल इन्क्लुजन मध्ये किंवा ओव्हरऑल इन्क्लुजन मध्ये त्या प्रधानमंत्री जनधन योजनेने आपल्याला कशी मदत केली असा प्रश्न येण्याचा जास्त चान्स असतो. त्याच्यामुळे काय तुम्हाला तिथे सुद्धा काय करायला लागणार आहे, टच करून त्या विषयाला पुढे सरकावं लागणार आहे. तुम्ही जर एकाच टॉपिक मध्ये खूप जास्त व्हर्टिकली डेप्थ मध्ये गेलात तर मात्र काही त्याचा फायदा होणार नाही. पण हा, जेव्हा तुम्ही उत्तर लिहिणार आहात याचा अर्थ त्याचा म्हणजे हे सगळं सांगण्याचा अर्थ असा अर्थ घेऊ नका की तुम्हाला खूप वरवर उत्तर लिहायच्यात. तुम्हाला जेव्हा उत्तर लिहायच्यात तेव्हा मात्र तुम्ही काय करणार, खूप स्पेसिफिक शब्दांमध्ये उत्तर त्याची लिहिणार आहात. खूप स्पेसिफिक शब्द आपल्याला पाहिजेत, त्याला आपण कीवर्ड्स म्हणूया. हे कीवर्ड्स म्हणजे काय असं रॅन्डम गोष्टी नाहीयेत की तुम्ही कुठलीही कीवर्ड्स वापरले आणि लिहून टाकले, असं नाहीये. तर ठराविक त्या त्या टॉपिकसाठी काही संबंधित गोष्टी असेल, त्याचे कीवर्ड्स तुम्ही वापरला, त्याच्या संकल्पना तुम्ही वापरला, त्याच्याबद्दलचा स्पेसिफिक डेटा तुम्ही वापरला, तर तुमचे 150-250 शब्दांमधले जे काही उत्तर आहेत ती व्यवस्थित आपल्याला जमून जातील. तर ते तुम्हाला बेसिकली हा एक काय की याचा काय ते आराखडा माहिती पाहिजे की नेमकं याच्यामध्ये ते काय प्रश्न आपल्याला विचारणार आहेत, हे त्यांनी दिलेलं आहे. एमपीसीने आपल्याला अशा पद्धतीने सांगितलेलं आहे की आम्ही प्रश्न कसे विचारणार आहोत. तर त्यांनी असं सांगितलं की 1 ते 10 क्वेश्चन असतील, तर ते प्रत्येक 10 मार्काला असेल. तो एक प्रश्न आपल्याला काय करायचा आहे, 150 शब्दांमध्ये लिहायचा आहे आणि 15 मार्कांचा जो आपला काय जो आहे प्रश्न आहे तो आपल्याला 250 शब्दांमध्ये लिहायचा आहे. सो या पद्धतीने हे डिव्हिजन असेल. मग आता याचं टाइम डिव्हिजन वगैरे जे असेल ते साधारणपणे जर तुम्ही विचार केला तर जे 10 मार्कांचे क्वेश्चन्स आहेत त्याला आपल्याला साधारणपणे 1.25 तास मिळतो, 1 तास 15 मिनिटं मिळतात असं म्हणूया आपण, ठीक आहे ना. आणि जर तुम्ही विचार केला 15 मार्कांचे क्वेश्चन्स आहेत, जे 10 मार्क सॉरी 10 क्वेश्चन्स आहेत ते, तर त्याचा जर विचार केला तर तुम्हाला काय मिळतो, उरलेला जो वेळ आहे 3 तासामधून जर तुम्ही 1.25 तास काढला तर मग तुम्हाला 1.25 ते 2 तास मिळतात. तर तितका वेळ तुम्हाला कशासाठी मिळतो, या पुढच्या सेक्शनसाठी मिळतो. मग कुणी हा आधी सोडवेल आणि मग नंतर पुढचा सॉरी आधीचा सोडवेल असं पण करू शकतो. पण बेसिकली तुम्हाला 20 चे 20 प्रश्न येणं, त्याच्याबद्दल काही ना काही तुम्हाला लिहिता येणं, तुम्ही हॉरिझॉन्टली सगळ्या प्रश्नांना टच करून जाऊ शकणं, त्याला खूप जास्त महत्व असणार आहे. पहिली अट असणार आहे तुम्ही 20च्या 20 प्रश्न काही ना काही लिहू शकणं. दुसरी अट असणार आहे मग नंतर काय व्हर्टिकल डेप्थ तुम्हाला घ्यायची आहे प्रश्नांच्या उत्तरामध्ये. पहिली अट काय आहे, तर हॉरिझॉन्टल कव्हरेज ही पहिली अट आहे. म्हणजे काय, तुम्ही या 20 प्रश्नांबद्दल काही ना काही तुम्हाला काय असणं, इन्फॉर्मेशन असणं, माहिती असणं, ठीक आहे ना. आणि मग नंतर काय असणार आहे, जो काही क्वेश्चन नंबर 1 आहे समजा, तर त्याच्यामधली मग व्हर्टिकल डेप्थ आपल्याला अपेक्षित आहे. काय व्हर्टिकल डेप्थ, की बाबा त्या पर्टिक्युलर प्रश्नामध्ये किती डेप्थ मध्ये माहिती आहे, एखाद्या समितीचं नाव माहिती आहे का, कीवर्ड्स किती चांगले माहिती आहेत वगैरे, किंवा आपण म्हणूया की मेजर्स असतील समजा गव्हर्नमेंटचे, रेकमेंडेशन्स असतील कुणाचेही किंवा नीती आयोगाचे वगैरे, तर ते तुम्हाला किती डेप्थ मध्ये माहित आहेत हे तुम्हाला काय नंतरच्या सेक्शन मध्ये बघणं गरजेचं आहे. सो सुरुवातीची पहिली अट असणार आहे ती म्हणजे हॉरिझॉन्टल ब्रशअप करणं सगळ्या सिलेबसला आणि त्याच्याबद्दल काही ना काही तुम्हाला माहिती असणं. सो तो तुमचा अभ्यासाचा पहिला मुद्दा असायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर जर आपण GS3च्या बद्दल स्ट्रॅटेजी म्हणून काही गोष्टी बघितल्या, ऍक्च्युली आता हे कसं आहे ना की फक्त GS3 साठी म्हणून नाही, तर सगळेच म्हणजे जेवढे काही डिस्क्रिप्टिव्हचे पेपर येतात तर त्या डिस्क्रिप्टिव्हच्या पेपरमध्ये बेसिकली या गोष्टी आपल्याला लागतात. आणि त्यातल्या त्यात तर 2025च्या मेन्स अटेम्प्टसाठी हेच जास्त महत्वाचं असणार आहे की तुम्ही क्वेश्चन चांगल्या प्रकारे अटेम्प्ट करून येऊ शकता का, किंवा पेपर चांगल्या प्रकारे अटेम्प्ट करून येऊ शकता का. अटेम्प्ट केला तर मग काय खूप जास्त चान्स आहे तुमचं सिलेक्शन होण्याचं. आणि त्यात पण मग काय तुमचं प्रेझेंटेशन, थोडं बहुत तुम्ही व्हर्टिकल डेप्थ त्याच्यामध्ये अचीव्ह केली तर मग आणखी चांगले मार्क येतील. असं याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतील, लक्षात ठेवा. सो सिलेबसच्या जर बाबतीमध्ये विचार केला का इन जनरल काही गोष्टींच्या बाबतीत विचार केला, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे किंवा सगळ्यात महत्वाची रिक्वायरमेंट आहे ते म्हणजे काय, प्रत्येक सिलेबस पॉईंट बद्दल तुम्हाला काही ना काही माहिती पाहिजे. म्हणजे असं नकोय की नाही तुम्ही इन्क्लुसिव्ह ग्रोथ बद्दल काय 50 पानांचं मटेरियल केलं आणि इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स जे आहे, ठीक आहे ना, गुंतवणुकीचे जे वेगळ्या प्रकारचे मॉडेल्स असतात, ठीक आहे ना, जर त्याच्याबद्दल तुम्ही काहीच माहिती नाही घेतली किंवा तुम्हाला त्याच्यातलं काय पीपीपी सुद्धा माहिती नाही, पीपीपीचे प्रॉज अँड कॉन्स सुद्धा तुम्हाला माहिती नाहीत, किंवा पीपीपीचे फायदे तोटे पण तुम्हाला माहिती नाही, हे चालणार नाही, लक्षात ठेवा. सो सिलेबसच्या प्रत्येक पॉईंट बद्दल तुम्ही काही ना काही गोष्टी काय केल्या पाहिजे, टच केल्या पाहिजे. आता सिलेबस मधल्या गोष्टींना कसं टच करायचं, सिलेबस तर डिरेक्टली आपल्याला काही गोष्टी सांगणारच आहे, पण काही गोष्टी तुम्हाला काय करता येतील, युपीसीच्या पीवायक्यू मधून डिवाइस होतील की त्याच्यामधून आपल्याला कळेल की त्या पर्टिक्युलर सिलेबस पॉईंट बद्दल आपल्याला काय अपेक्षित आहे.
म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की समजा त्यांनी असं दिलेलं आहे की एक सिलेबस पॉइंट आहे त्यांनी आयोगाने दिलेला, तो म्हणजे काय, रिलेशनशिप बिटवीन डेव्हलपमेंट, रिलेशनशिप बिटवीन आपण म्हणूया डेव्हलपमेंट आणि काय एक्स्ट्रीमिझम, असा एक त्यांनी सिलेबस पॉइंट आपल्याला दिलेला आहे. मग आता काय की एक्स्ट्रीमिझम म्हणजे काय, टोकाची वृत्ती आहे समजा एखादी, आणि विकास यांच्यामध्ये काय नातं असतं असं सिलेबस पॉइंट दिलाय. तर या सिलेबस पॉइंट बद्दल आयोग काय विचारेल, काय हे आपल्याला कसं अंदाज घेऊ शकतो आपण, तर युपीएससीच्या सिलेबसवरून आपण, किंवा सॉरी युपीएससीच्या पीवायक्यूज वरून तो आपण अंदाज घेऊ शकतो. काय विचारलेलं आहे त्यांनी याच्यामध्ये बेसिकली, तर त्यांनी एक्स्ट्रीमिझम मध्ये बेसिक गोष्ट विचारली ती म्हणजे कुठली, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम विचारलेला आहे. म्हणजे जो काही डावा उग्रवाद आपण ज्याला म्हणतो, तर तो त्याच्याबद्दल त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला. मग डावा उग्रवाद म्हणजेच आपण आता त्याला नक्षलवाद असं म्हणतो. तर या नक्षलवादाच्या पाठीमागे, ठीक आहे ना, विकासाचे किंवा विकासाचा अभाव असण्याची जी कारण आहे, की कुठेतरी विशिष्ट एरियामध्ये आपण विकास घडवू नाही शकलेलो, आणि त्याचं एक्सप्लॉयटेशन काय करतात, नक्षलवादी लोक करतात, आणि त्याच्यामधून हा नक्षलवाद त्यावेळेला विशिष्ट वेळेला फोफावला. तो कशामुळे फोफावला याच्याबद्दल आपल्याला काय प्रश्न विचारला जाणार आहे. सो त्यांनी म्हणताना जरी काय डेव्हलपमेंट आणि एक्स्ट्रीमिझम जरी म्हणलेलं असलं, तरी टॉपिक मात्र कुठला डिव्हाइस होतो, तो म्हणजे नक्षलवाद हा टॉपिक डिव्हाइस होतो. मग नक्षलवादामध्ये मग सगळंच येऊ शकतं. काय येऊ शकतं, की नक्षलवाद कसा राईज झाला, नक्षलवादाची कारण काय आहेत, नक्षलवादाच्या विरोधामध्ये भारतीय सरकारने किंवा भारत सरकारने आतापर्यंत काय एफर्ट्स घेतलेत, किंवा महाराष्ट्र सरकारने नक्षलवादाच्या विरोधामध्ये काही एफर्ट्स घेतलेत का. रिसेंट सुद्धा काय महाराष्ट्र सरकारने काय केलं, ते पब्लिक सेफ्टी ऍक्ट किंवा कायदा आणलेला आहे. तर त्या कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत, महाराष्ट्र सरकार काय वेगळ्या प्रकारे प्रयत्न करते गडचिरोली किंवा विदर्भातल्या त्या भागामध्ये, पूर्व विदर्भामध्ये वगैरे, याच्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारले जाण्याचा चान्स वाढतो. म्हणजे सिलेबस पॉइंट काय दिला ही एक गोष्ट झाली, आणि त्याच्यावरचे जे काही पीवायक्यूज आहेत, त्या पीवायक्यूज मधून आपल्याला काय कळू शकतं, की नेमकं ते आपल्याला प्रश्न नेमका कशाबद्दल विचारेल. आता असा एक अर्थ निघतो बऱ्याच जणांचा त्याच्यातून, की मग घ्यायचे सगळे पीवायक्यूज आणि काय चॅट जीपीटी मध्ये टाकायचे, एआयच्या ह्याच्यामध्ये टाकायचे, धडाधड टाकायचे, आणि त्याच्यामधून काय करायचं, उत्तर काढून घ्यायचे आणि त्याच्यानुसार तयारी करून द्यायची. ठीक आहे. हा तुमचा काय असू शकतो एकदमच शेवटचा, म्हणजे आपण म्हणूया क्रायसिस सिच्युएशन मधला किंवा पॅनिक अटॅक मधला तो प्लॅन असू शकतो. पण लक्षात घ्या की असं आपण विचार करणं की एक्झॅक्टली तेच प्रश्न येतील, तर त्याच गोष्टी विचारल्या जातील असं पण आपण सांगू शकत नाही, कारण आपण एमपीसीची मेन्सची एक्झाम आहे. ते पहिल्यांदा कसे प्रश्न विचारतील, ते नेमकं या गोष्टींकडे कसं बघतील हे आपल्याला माहिती नाही. आपल्यासाठी काय, आपण आता युपीसीचे पीवायक्यू बेस घेऊन चाललेलो आहोत, आणि तेच बेस राहतील. असं नाहीये की लगेच आपण एमपीसीच्या अँगल काहीतरी वेगळा विचार करणार आहे. पण काय, जरी आपण पीवायक्यूज बघत असलो, जरी आपण काय करत असलो, त्याच्यावरून एरियाज डेव्हलप करत असलो, तरी आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की काही बेसिक गोष्टी ज्या आहेत, ट्रॅडिशनल जर गोष्टी त्यांनी आपल्याला याच्याबद्दल विचारल्या, तर त्या आपल्याला माहिती असाव्यात. फक्त असं नको की नाही युपीसीच्या पद्धतीनेच प्रत्येक गोष्टीचं काय केलं, नुसतं चॅट जीपीटीवरून आन्सर काढून ठेवलं, ते लिहून आलं. आणि लक्षात ठेवा, एआय वरती सगळीच आन्सर्स तुम्हाला काय म्हणूया जशी लिहायला पाहिजेत तशा पद्धतीने येत नाहीत. एआय वरती तुम्ही इंग्लिशचं मराठीमध्ये भाषांतर करणं वेगळं, आणि एआय मधून तुम्ही डिरेक्टली उत्तर उचलणं वेगळं. याच्यामध्ये दोन गोष्टींमध्ये खूप फरक आहे. हे पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे. हे मी यासाठी सांगतो की असं नको की एक युपीएससीचा एक पीवायक्यू घेतला, तो टाकला, त्याची इन्फॉर्मेशन काढली आणि पुढे गेलं, म्हणजे तो टॉपिक डिक्लेअर करून टाकलं, असं पण आपल्याला करायचं नाही. ठीक आहे ना. कारण त्याच्यामध्ये मग काही रिस्ट्रिक्शन्स असतात किंवा काही कन्स्ट्रेंट्स असतात, अडचणी असतात, हे आपल्याला कळायला पाहिजे. ओके. सो काही ना काही माहिती पाहिजे, पहिली अट आहे. आपल्याला सिलेबस अनालिसिस करायचं, युपीएससीच्या पीवायक्यूचं अनालिसिस करायचं आहे. नंतर काय, पाठांतर. लक्षात घ्या की GS3 चा जो काही पेपर आहे, त्याच्यामध्ये पाठांतर खूप जास्त गरजेचं असणार आहे. ठीक आहे. म्हणजे कंपल्सरी आहे पाठांतर असणं. का बरं, कारण GS3च्या जर पेपरचा जर विचार केला, तर बऱ्याचशा गोष्टी तुम्ही काय कराल, जनरलाइज लिहून जा. ठीक आहे ना. आता समजा एखाद्याला विचारलं की, आपण इथंच एक्झाम्पल घेऊया, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमचं जर एक्झाम्पल विचारलं, की काय नक्षलवादाच्या विरोधामध्ये आतापर्यंत सरकारने काय प्रयत्न केले वगैरे, सांगून टाकतील की बाबा हा ठीक आहे, आपण काय C60 कमांडो आणले, आपण काय ते मध्ये आपण म्हणलं पब्लिक सेफ्टी ऍक्ट आणला वगैरे, असं आपण काही गोष्टी सांगून टाकू. पण जर तुमच्याकडे काही बेसिक डेटा असेल, आणि जर तो डेटा तुम्ही या प्रश्नाच्या उत्तरांमध्ये वापरू शकला, तर त्याचा खूप जास्त इम्पॅक्ट तुमच्या उत्तरावरती पडू शकतो. आणि म्हणून काय करायचं आपल्याला, प्रत्येक सिलेबस पॉईंट बद्दल काही बेसिक डेटा माहिती असणं गरजेचं आहे. जनरलाइज गप्पांना तुम्ही जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर काय करता, तुक्के मारता, तर त्या तुक्क्या मारण्याला सुद्धा स्पेसिफिसिटी देण्यासाठी तुमच्याकडे काही गोष्टी स्पेसिफिक किंवा काही फॅक्ट्स किंवा बेसिक डेटा लागतो. ठीक आहे. तो तुम्हाला पाठ करावा लागेल. फॉर एक्झाम्पल आपण या लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमच्या बाबतीमध्ये जर विचार केला ना, तर असं म्हणलं जातं एक अंदाजे, आता हा आकडा चेंज झालेला असू शकतो, 126 जिल्ह्यांमध्ये काय होतं, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम होतं, किंवा नक्षलवाद फोफवलेला होता, किंवा त्याला आपण रेड कॉरिडॉर वगैरे असं म्हणतो. 126 जिल्ह्यावरून आता ते काय, जवळपास 11 जिल्ह्यांवरती वगैरे आपण आलेलो आहोत.
किंवा आता त्याच्यापेक्षा पण कमी झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पण जी काही रिसेंटची पीआयबी मधली काय इयर एंड रिव्ह्यू मधली वगैरे जी काही न्यूज होती त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं 126 वरून आपण 11 जिल्ह्यांपर्यंत आलं किंवा काय 89% रिडक्शन आपण काय करू शकलोय व्हायलंट इन्सिडेंट्सच्या बाबतीमध्ये करू शकलोय. असे पण काही आकडेवारी त्यांनी दिलेली होती. आता हा 89% वगैरे आकडा लक्षात राहणं अवघड आहे, पण हे मात्र नक्की सांगायला हरकत नाही की बाबा 126 वरून आपण 11 याच्यामध्ये आलेलो आहोत किंवा काय काही ठराविक जिल्हे आहेत, ठीक आहे ना. तीन एक काही ठराविक जिल्हे आहेत तेच आता काय राहिलेले आहेत तर मेजरली अफेक्टेड एरियाज राहिलेले आहेत. म्हणजे काय जे बहुत करून अफेक्टेड जे एरिया आहेत सिव्हिअरली अफेक्टेड एरियाज आहेत तर त्याच्यामध्ये काही तीनच एक जिल्हे आपण म्हणूया पूर्ण भारताच्या लेवलवरती जर विचार केला तर ते राहिलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. मग ते बिजापूर असेल ठीक आहे ना किंवा म्हणजे ठराविक आपण म्हणूया जो एरिया आहे तो आता काय म्हणतात त्याला एक त्यांनी शब्द वापरला एक फ्रेज वापरले आपल्या नोट्समध्ये पण असेल रेड कॉरिडॉरच्या ऐवजी आता आपण रेड डॉट्स मध्ये कन्वर्ट केलेले म्हणजे जो एक लाल पट्टा होता पूर्ण हे नक्षलवादाचा त्याला आपण आता काय करू शकलेलो आहोत छोट्या छोट्या रेड डॉट्स मध्ये किंवा ठिपक्यांमध्ये आपण त्याला कन्वर्ट करू शकलो असा शब्द त्यांनी किंवा वाक्य त्यांनी वापरलेलं होतं. सो आपण हे जर बेसिक इन्फॉर्मेशन लिहू शकलो की फक्त तीनच जिल्हे राहिलेत ठीक आहे ना मेजरली अफेक्टेड एरियामध्ये किंवा काय नक्षलवादाचा विचार केला तर जिल्ह्यांमध्ये आपण काय एवढं काय करू शकलोय प्रोडक्शन करू शकलो वगैरे असं जर आपण सांगू शकलो मला वाटतं हे 2014चा म्हणजे मोदी गव्हर्नमेंट येण्याच्या आधीचा आकडा आणि हा आत्ताचा लेटेस्ट आकडा आहे 2025चा वगैरे 11 जिल्ह्यांचा वगैरे ठीक आहे ना. आता त्याच्यामध्ये सुद्धा फरक पडलेला असू शकतो कारण मार्च 2026 पर्यंत अमित शहा यांनी काय सांगितले ते एक्स्ट्रीमिझम किंवा नक्षलवाद संपवण्याबद्दल सांगितले. सो ते फटाफट फटाफट जिल्हे त्याच्यातून बाहेर पडतात असं ते म्हणतात. सो हे जर तुम्ही आकडेवारी वापरू शकला कशामध्ये तुमच्या उत्तरामध्ये काय होतं ना की आपण असं होऊ शकतं की नक्षलिझमचा त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला ठीक आहे काही पण प्रश्न विचारला आणि पहिलं वाक्य तुम्ही हे पाठच करून ठेवलं 126 आणि 11 समजा तुम्ही पाठ केले ठीक आहे जे काही आकडा असेल ते आपण कन्फर्म करू नंतर पण जर समजा तो तुम्ही पाठ केलेला आहे आणि जो तशाला तसा जर तुम्ही वापरला त्याच्यामध्ये पहिल्याच ओळीमध्ये इंट्रोडक्शन मध्ये वगैरे एक बॉक्स टाकून दिला की आपण इथपर्यंत नक्षलिझमला आता करप करण्यामध्ये काय यशस्वी झालेलो आहोत तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या उत्तरावरती खूप जास्त चांगला पडतो. जनरलाइज गप्पा तर मे बी तुम्ही खाली मारालच ठीक आहे नक्षलवादाबद्दलच्या जनरलाइज म्हणजे एकदमच जनरलाइज नाही पण ज्या काही कन्सेप्च्युअल तुम्ही बोलणार आहात ते पण जर तुम्ही असं काही बेसिक डेटा त्याच्याबद्दल देऊ शकता किंवा काय मला वाटतं अजून एक असं न्यूज होती गडचिरोली जो एरिया आहे तर तो सुद्धा मेजरली अफेक्टेड किंवा मोस्ट अफेक्टेड एरियामधून तो फक्त अफेक्टेड एरियामध्ये आता कन्वर्ट केलेला आहे म्हणजे त्याचं पण आपण डाऊनग्रेडिंग केलेलं आहे की इतका पण आता नक्षलवाद त्याच्यामध्ये आधीसारखा नाहीये. हे जर तुम्ही त्याच्यामध्ये बोलू शकलात तर त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त पडू शकतो. किंवा अजून एक आहे की मनी लॉन्ड्रिंगचा आपल्याला प्रश्न विचारला जातो. हे हमखास असं आहे की मनी लॉन्ड्रिंगचा हा प्रश्न आपल्याला कुठे राज्यसेवेला आत्ताच्या मेन्सला येऊ शकतो. तर फॉर एक्झाम्पल मनी लॉन्ड्रिंग बद्दल जर विचार केला ना तर मनी लॉन्ड्रिंग बद्दलची आपली महत्वाची संस्था कोणती आहे तर ईडी आहे ठीक आहे ना एन्फोर्समेंट डायरेक्टरेट किंवा आपण म्हणतो अंमलबजावणी संचालनालय. तर ही एन्फोर्समेंट डायरेक्टरेटचा जर तुम्ही कन्व्हिक्शन रेटचा जर विचार केला तर अराउंड 1%च कन्व्हिक्शन रेट आहे. म्हणजे काय जेवढे काही त्यांनी 100 केसेस टाकले असतील तर त्यातले फक्त 1% लोकांना किंवा 1%पेक्षा कमी लोकांना ते काय करू शकले शिक्षा देऊ शकलेत वगैरे. तर मग हे तुम्ही लिमिटेशन सांगू शकता का मनी लॉन्ड्रिंग मध्ये चॅलेंजेस तुम्हाला विचारले जातात का विचारले जातात किंवा तुम्हाला जर त्यांनी तुम्हाला मेजर्स विचारले की मनी लॉन्ड्रिंगला कर्व कसं करायचं तर तुम्ही सांगा की ईडीला आपण काय करायला पाहिजे आणि ऑटोनॉमस बनवायला पाहिजे. का बरं 1%च कन्व्हिक्शन रेट आहे. जर ऑटोनॉमी वाढवली ईडीची त्याचे काही पॉलिटिकली मोटिवेटेड समजा ईडीचं युटिलायझेशन होऊ शकतं अशी विरोधकांकडून टीका केली जाते तर त्याच्यावरती आपण काय करू शकतो वर्क करू शकतो. हे तुम्ही याच्यामध्ये बोलू शकता जर तुम्हाला हा आकडा माहिती असेल तर. आता हा आकडा सुद्धा बेसिक आकडा आहे. काही प्रत्येक आपण म्हणूया सिलेबसच्या हेडिंग पॉईंट बद्दल आपण बेसिक आकडे पाठ करून ठेवले पाहिजेत. जर ते आकडे आपण पाठ केले असेल किंवा त्याच्यामध्येच एक आकडा आहे बहुतेक या मनी लॉन्ड्रिंग मध्येच की जर तुम्ही विचार केला कशाचा आहे मनी लॉन्ड्रिंगचा तर या मनी लॉन्ड्रिंगमुळे जवळपास 2 ते 5% ऑफ जीडीपी जो असतो जागतिक स्तरावरचा ठीक आहे तो अफेक्ट होतो. म्हणजे जो जीडीपी आहे आता 2 ते 5% जीडीपीला धक्का लागतो पूर्ण जागतिक स्तरावरती असं इन जनरल म्हणलं जातं. आणि जीडीपीच्या 2 ते 5% जगाच्या ठीक आहे ना ही खूप मोठी गोष्ट आहे जर मनी लॉन्ड्रिंगमुळे किंवा पॅरल इकॉनॉमीमुळे अशी काही गोष्टी घडत असेल तर ठीक आहे. हे आयएमएफ एस्टिमेट वगैरे अंदाज असं समजलं जातं. आता हे सुद्धा काय आहे ना हे असं तुम्ही लिहिणं ठीक आहे तुम्ही लिहून येणं प्रत्येक आकडा काय कोणी चेक करत बसणार आहे का किंवा प्रत्येक आकड्याबद्दल आपण काय म्हणतो त्याला पूर्णपणे शुअर असायला पाहिजे असं आहे का. तुम्ही रेंज लिहा. तुम्हाला नाही आठवलं मला तुम्हाला 3% आठवलं तुम्ही 3% लिहा पण प्रयत्न करा की तुम्ही काही बेसिक आकडेवारी त्याची काय करून जाल पाठ करून जाल. म्हणजे असे भरपूर आकडेवारी असू शकते. फॉर एक्झाम्पल ऍग्रिकल्चरवरती आपली काय कितपत लोकसंख्या अवलंबून आहे ठीक आहे म्हणजे एम्प्लॉयमेंटसाठी आपली कितपत लोकसंख्या अवलंबून आहे आणि त्याच वेळेला काय ऍग्रिकल्चरचा ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड मध्ये मात्र आपला वाटा किती आहे. ओके म्हणजे
एकीकडे ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड मध्ये वाटा कमी असणं, पण ऍग्रिकल्चरवरती आपली काय असणं खूप जास्त डिपेंडन्सी एम्प्लॉयमेंटसाठी असणं. तर याच्यामध्ये काय दिसतं, काहीतरी गडबड दिसते ना. स्ट्रक्चरल काहीतरी आपण म्हणूया काहीतरी गडबड दिसते भारताच्या इकॉनॉमीमध्ये किंवा भारताच्या इकॉनॉमिक स्ट्रक्चरमध्ये. तर याच्याबद्दल जर तुम्ही स्टेटमेंट केलात ऍग्री इकॉनॉमीच्या क्वेश्चन मध्ये, तर नक्की तुम्हाला मार्क येऊ शकतात. किंवा तुम्ही शोधा होमवर्कमध्ये की महाराष्ट्र हा अॅनिमल रेअरिंग मध्ये कितवा काय आहे राज्य आहे. ठीक आहे ना. इकॉनॉमिक सर्वेच्या प्रत्येक वेळेच्या त्या ह्याच्यामध्ये पॅराग्राफमध्ये वगैरे अशा प्रकारचं वाक्य येतं, किंवा इव्हन ऑब्जेक्टिव्हच्या परीक्षांमध्ये वगैरे सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे. मग जर अॅनिमल रेअरिंग वरती उद्या जर प्रश्न आला आणि तुम्ही हा बेसिक डेटा वापरू शकला की कितपत काय आहे, काय ते महाराष्ट्र हा कितव्या नंबरवरती येतो अॅनिमल रेअरिंग मध्ये किंवा लाईव्ह स्टॉकच्या इकॉनॉमीमध्ये, तर याचा नक्कीच तुमच्या उत्तरावरती चांगला इम्पॅक्ट पडू शकतो, लक्षात ठेवा. किंवा आपण मला वाटतं GS2 च्या वेळेला सुद्धा बघितलं होतं की हा तर खूप खूप जास्त महत्वाचा विषय आहे, स्किल डेव्हलपमेंट. ठीक आहे ना. आणि आपण काय बघितलं होतं, मला आठवतं आपण त्या याच्याबद्दल बोललो होतो की जी काही आपली नॅशनल पॉलिसी आहे कशाबद्दलची, स्किल डेव्हलपमेंट आणि अंतरप्रिनरशिपची. तर ह्या नॅशनल पॉलिसीमध्येच सांगितलेलं आहे की आपल्याकडे फक्त 4.9% इतकीच काय आहे, स्किलिंग आहे. आपल्याकडे फक्त काय आहे, 4.9% इतकी स्किलिंग आहे. तर हे असं आकडेवारी तुम्ही देणं कशामध्ये, समजा त्यांनी तुम्हाला उद्या विचारलं की डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय, आणि डेमोग्राफिक डिव्हिडंडचा काय लाभ घेण्यामध्ये भारत अयशस्वी ठरलाय का वगैरे, तर हमखास तुम्हाला ही आकडेवारी मदत करू शकते. ठीक आहे. कारण का जर तुम्ही नॅशनल पॉलिसी डॉक्युमेंट मधलंच सांगता आकडेवारी, ठीक आहे, 4.9%ची, नक्कीच तुमचे मार्क वाढणार आहेत. आणि हा आकडा खूप जास्त पॉप्युलर आहे. तुम्हाला 4.9% नाही लक्षात, ठीक आहे ना. तुम्ही लेस दॅन 5% लक्षात ठेवा. का महत्वाचं आहे, हे पाठ का पाहिजे, म्हणजे मी तर हे सांगेल की हा आम्हाला का पाठ आहे ऑब्जेक्टिव्ह वाल्यांना, कारण ऑब्जेक्टिव्हच्या परीक्षेमध्ये आयोगाने धडधडीत हा आकडा विचारला होता, पर्सेंटेज विचारलं होतं HRHIDच्या काय पेपरमध्ये, की आपले स्किलिंगचे जे काही पर्सेंटेज आहे ते किती पर्सेंटेज आहे आपल्याला त्यांनी विचारलं होतं. मग स्किल डेव्हलपमेंट बद्दल हमखास इन्क्लुझिव्ह ग्रोथच्या निमित्ताने, डेमोग्राफिक डिव्हिडंडच्या निमित्ताने, किंवा काय एम्प्लॉयमेंटच्या निमित्ताने याच्यावरती प्रश्न येतो म्हणजे येतो. मग तुम्हाला हा बेसिक आकडा माहितच पाहिजे कुठला, की नाही बाबा आपल्याकडे काय स्किलिंगचं पर्सेंटेज आहे ते खूप जास्त काय कमी आहे. आणि हेच जर तुम्ही पर्सेंटेजचा विचार केला, कुणाचा साऊथ कोरियाचा विचार केला, अमेरिकेचा विचार केला, युकेचा विचार केला, जर्मनीचा विचार केला, तर यांचं पर्सेंटेज काय, कुणाचं 60%, कुणाचं 80%, कुणाचं 90% इतकं पण पर्सेंटेज आहे. मग या पर्सेंटेजचं जर कंपॅरिझन केलं तर हे पर्सेंटेज काहीच नाही आहे असं कोण म्हणतं, नॅशनल पॉलिसी फॉर स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप म्हणते. जर ही पॉलिसी असं म्हणत असेल, तर मग तुम्ही जर त्याचा आकडा एक बेसिक सांगितला तर नक्की तुम्हाला काय होऊ शकतं, त्याच्यामध्ये मदत मिळू शकते. ठीक आहे ना. हे सांगणं यासाठी की हे बेसिक आकडेवारी जी आहे, ठीक आहे, कुठल्या पण टॉपिक बद्दलची, ती तुम्ही खास करून बाजूला, आपण काय केलं होतं GS2 ला पण आपण म्हणलं होतं की GS2 च्या रायटिंग प्रॅक्टिस मध्ये आपण काय केलं होतं, हे जर आपलं पेज आहे आणि आपण इथे इंट्रोडक्शन वगैरे करतोय आणि मग नंतर आपण इथे बॉडी लिहितोय, तर आपण मुद्दाम काही फॅक्च्युअल डेटा याच्यामध्ये बॉक्समध्ये टाकायचं असं ठरवलं होतं. त्याचा आपल्याला खूप चांगली मदत मिळते का त्याची, यस मिळते. एखादं कोट असेल, एखादं काय फॅक्च्युअल डेटा असेल, एखादं काय म्हणूया आपण नीती आयोगाचं एखादं स्टेटमेंट असेल, एखाद्या समितीचं रेकमेंडेशन असेल, जर तुम्ही खास करून इथं बॉक्स टाकून त्याच्यामध्ये लिहिलं, तर त्याचा इम्पॅक्ट प्रेझेंटेशनवरती खूप चांगला पडतो. ठीक आहे, मुद्दाम लिहायचं, मुद्दाम लिहायचं, मुद्दाम पाठ करायचं, मुद्दाम लिहून यायचं. सिलेबसच्या बाहेर काय विचारणार, आणि सिलेबसच्या बाहेर काही विचारलं तर असंही ते दुसऱ्याने येणार नाही. दुसऱ्याने येणार नाही तर आपण का लोड घ्यायचं ना. बेसिक काय आहे, जर आपल्याला माहिती आहे तो एरिया जर त्यांनी सिलेबसमध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपल्याला विचारला, कशामध्ये, प्रश्नामध्ये जर विचारला, तर अजिबात सोडायचं नाही. ठीक आहे ना. कंपल्सरी आपल्याला काय करायचं आहे, तो डेटा त्याच्यामध्ये लिहून यायचा. मग असं कुठलाही डेटा असू द्या. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला विचारलं की इकॉनॉमिक्स, आपल्या भारताच्या इकॉनॉमीमध्ये ऍग्रिकल्चरचा वाटा किती, मॅन्युफॅक्चरिंगचा वाटा किती आणि सर्व्हिस सेक्टरचा वाटा किती, मग सर्व्हिस सेक्टरचा वाटा जास्त आहे, मॅन्युफॅक्चरिंगचा वाटा कुठेतरी मागे पडला, मग नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशन आणलं आपण, नंतर मेक इन इंडिया आणलं आपण, तरी पण आपण तो काय काय म्हणूया आपण आकडा गाठू शकत नाहीये वगैरे वगैरे. तर हे जे काही सगळं आहे ना, हे जर खास करून तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकलात, तर नक्की काय होऊ शकतं, तुम्हाला त्याचं ऍडव्हान्टेज मिळू शकतं. ठीक आहे ना. जे काही एक्झॅक्ट पर्सेंटेज आहे तुम्ही त्याच्यामध्ये ते बोलले पाहिजेत किंवा बोलायला हरकत नाही. सो पाठांतर महत्वाचं आहे का, यस. काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स आणि कीवर्ड्स आपल्याला पाठ करेल, लक्षात घ्या, कीवर्ड्स तर लागणारच आहेत, लागणारच आहेत. ओके. जेवढं तुम्ही कीवर्ड्स वापरा, ओके, तेवढं तुम्हाला काय होणार आहे, मदत होणार आहे. नॉर्मल जे काही आपण म्हणूया आपले इन जनरल जे काही आपलं प्रश्नाचं उत्तर असणार आहे, त्याच्यामध्ये मध्ये मध्ये कीवर्ड्स वापरणं, त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स लिहिणं, त्याचं आपल्याला काय होणार आहे, उत्तराला एक प्रकारे बेनिफिट मिळणार आहे. मग आता सगळं पाठ करावं लागतं का, हे एक म्हणजे अडचण होईल की बाबा पाठांतर पाठांतर म्हणतात, हे पाठ करा म्हणून सांगतात, मग सगळंच पाठ करावं लागतं तर नाही, सगळं पाठ करावं लागत नाही बेसिकली. याचा अर्थ काय की फॉर एक्झाम्पल उद्या आपल्या नोट्समध्ये काहीतरी 10 हेडिंग आहेत, मग तशा तशा तुम्ही हेडिंग्स पाठ करायला पाहिजे का नाही, तुम्ही नोट्सच्या बाजूला
तुम्ही तुमच्या म्हणजे आपल्या म्हणून नाही कुठले पण तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये 5 पॉईंट्स काढून ठेवा. कुठे त्या नोट्समध्येच काढून ठेवा, वेगळं अजून काही करू नका. ठीक आहे. किंवा काय एका पानावरती सगळा डेटा पूर्ण त्या टॉपिकचा, फॉर एक्झाम्पल जीएसटी आहे तर जीएसटी बद्दलचा सगळा डेटा की जीएसटीचा रॅशनल काय होतं, जीएसटी आपण का आणला, ठीक आहे ना, म्हणजे बेसिकली त्याचं काय कारण होतं, जीएसटी काउन्सिल काय, जीएसटी काउन्सिलमुळे काय फेडरलिझमला किंवा संघराज्य तत्वाला काही धक्का लागलाय का, जीएसटीचे बेनिफिट्स काय, जीएसटी मध्ये रिफॉर्म्स आपण आता 2.0 केले, का केले आपण, किंवा ते 2.0 रिफॉर्म्स नेमके काय होते, आणि त्याच्या पलीकडे पण जाऊन आपण काय करायला पाहिजे, जीएसटी मध्ये काय रिफॉर्म्स करायला पाहिजे. समजा हे जर तुम्ही एका पानावरती आणू शकला तर आणा. ठीक आहे. किंवा त्या नोट्स मध्येच तुम्ही काय करायला पाहिजे, सगळं लिहिलं पाहिजे. मी काय म्हणत होतो, जीएसटी आपण बद्दल बोलत होतो. जीएसटी बेसिकली आपण आणला का, त्याचं रॅशनली काय आहे किंवा त्याच्या पाठीमागचं कारण काय होतं, ठीक आहे, हे तुम्ही आणलं पाहिजे एकत्र. नंतर काय त्याचे फीचर्स असतील किंवा जीएसटी मधल्या काही संकल्पना असतील, फॉर एक्झाम्पल तो डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आपण म्हणतो, ठीक आहे, तर ती संकल्पना असेल, किंवा काय रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम आहे समजा जीएसटी मधलं, किंवा काय इनपुट टॅक्स क्रेडिट वाला मेकॅनिझम आहे. ठीक आहे. तर भरपूर काय काय वेगळ्या काय कन्सेप्ट असतील जीएसटी मधल्या, त्या तुम्ही एकत्र आणू शकता एका एका ओळीमध्ये. फीचर्स म्हणूया आपण. त्यानंतर काय जीएसटी काउन्सिल बद्दल आपण बोलू शकतो, त्याच्याबद्दल काही घटनात्मक तरतुदी बोलू शकतो. त्याच्यामध्ये आपण जीएसटी काउन्सिलमध्ये आपल्याला फेडरलिझम बद्दल विचारलं जाऊ शकतो की फेडरलिझमला कसा धक्का लागतो वगैरे. जीएसटीचे काय म्हणूया आपण, आपल्याला फायदे विचारले जाऊ शकतात, जीएसटीचे आपल्याला तोटे विचारले जाऊ शकतात. बेसिक थीम असणार आहे जीएसटी बद्दलची. आणि वे फॉरवर्ड विचारला जाऊ शकतो, म्हणजेच काय त्याच्यामध्ये रिफॉर्म्स विचारले जाऊ शकतात. मग हे केळकर समितीपासून, केळकर टास्क फोर्स पासून, म्हणजे जीएसटी का आणायचा याच्यापासून ते आतापर्यंतच्या जीएसटी 2.0च्या रिफॉर्म्स पर्यंत, आणि मग त्याच्या पलीकडे पण आपल्याला कुठले रिफॉर्म्स लागू शकतात. ठीक आहे ना. तर याच्याबद्दल काय आहे आपल्याला जीएसटी मध्ये बघणं गोष्टी गरजेचं आहे. सो तुम्ही ते एकत्र आणा, किंवा काय करा, त्या नोट्स मध्ये तुमच्या तुमच्या शब्दांमध्ये तुम्ही फक्त काय दोन दोन एक एक कीवर्ड लिहा त्या एका वाक्यासमोर. कसं अख्खं वाक्य जसं तसं तुम्हाला पाठ करायची गरज पडत नाही. डिस्क्रिप्टिव्हचा हा फायदा खूप जास्त आहे. है ना. काय फायदा असतो डिस्क्रिप्टिव्हचा, की किती पण बल्की नोट्स असू द्या, किंवा किती पण आपण म्हणूया की 4 पानाचं 5 पानाचं एखादं मटेरियल असू द्या, त्याला तुम्ही खूप जास्त कन्साइज करू शकता. पण त्यासाठी तुम्ही तुमचं काहीतरी वर्क त्याच्यावरती केलं पाहिजे. तुम्ही त्याच्यावरती कीवर्ड्स लिहिले पाहिजे, शब्द लिहिले पाहिजेत, महत्वाचे फॅक्ट्स तुम्ही त्याच्यावरती लिहून ठेवले पाहिजेत. तर काय होऊ शकतं, मग तुम्हाला ते मटेरियल खूप लवकर कव्हर करता येतं. नाही तर मग काय होतं की तुम्ही काय करणार, जशाला तसं सगळं पाठ करत जाणार, एक एक हेडिंग एक एक हेडिंग एक एक हेडिंग तुम्ही पाठ करत जाणार. त्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला काय होईल, खूप जास्त बल्की मटेरियल वाटेल. कुठलंही मटेरियल, एक तर बल्की मटेरियल करायच नाही पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय, जर एखादं मटेरियल तुम्हाला थोडंसं, मी तर आपण मागच्या जीएस 2च्या बॅचला पण बोललो, जीएस 4च्या पण बॅचला बोललो, की जीएस 4चं आपलं किती होतं, 200 पानांचं होतं. ठीक आहे ना. जीएस 3चं किती होतं, 280 किंवा 300 पानांचं होतं. जीएस 4चं पण किती असेल, समजा 350 400 काहीतरी 380 वगैरे पानांचं असेल, किंवा जे काही असेल त्याच्या अराउंड असेल समजा. तर याच्याच सुद्धा रिडक्शन तुम्हाला स्वतःला करता आलं पाहिजे. डिस्क्रिप्टिव्ह एक्झामची हीच ब्युटी आहे. काय ब्युटी आहे, की जे काही मटेरियल आहे त्याचं रिडक्शन तुम्हाला करता येतं. किती पण त्यात व्हॅल्युएशन केलं ना तुम्ही, तर ते तेवढंच ठेवता येतं. कारण ते तिथंच काय करता येतं, त्याच्या आजूबाजूला कोपऱ्या कोपऱ्यामध्ये लिहून स्टिक नोट्स लावून किंवा 1 पेज नोट्स बनवून त्याला काय करता येतं, त्याला एक कन्साइज मटेरियलमध्ये कन्व्हर्ट करणं शक्य असतं. त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट आपण म्हणलं ते म्हणजे काय, आपल्याला शेवटी काय करायचं आहे, 150 किंवा 250 शब्दांमध्येच लिहायचं. सो पॉइंटर्स तुमचे रेडी पाहिजेत कुठल्याही गोष्टीबद्दल, की तुमच्याकडे काहीतरी काहीतरी पॉईंट्स असले पाहिजेत. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीबद्दल, की मनी लॉन्ड्रिंग आहे तर मनी लॉन्ड्रिंग बद्दल काय, समजा एक 1.5 ते 2 पानांचं मटेरियल आहे, ते त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं माहित पाहिजे. मनी लॉन्ड्रिंग आलं रे आलं, की मग त्याची व्याख्या आली. ठीक आहे. त्याच्या मेथड्स आल्या. ठीक आहे. त्याचा इम्पॅक्ट आला. मनी लॉन्ड्रिंग आणि काय म्हणूया आपण टेररिझमचं काय म्हणूया एक प्रकारे कनेक्शन आलं. मनी लॉन्ड्रिंग आणि ऑर्गनाइज क्राईमचं एक प्रकारे कनेक्शन आलं. मनी लॉन्ड्रिंग कशा कशा पद्धतीने घडते याच्याबद्दलच्या काही गोष्टी आल्या, किंवा काय रिअल लाईफ मधले काही एक्झाम्पल्स आले. एवढं जरी तुमच्याकडे काही ठराविक गोष्टी असेल तर तुम्हाला काय करता येतं, त्या प्रश्नाचं उत्तर चांगल्या प्रकारे सोडवता येतं. किंवा मग त्याच्यावरती आपण केलेली उपाययोजना वगैरे असेल तर त्या तुमच्याकडे पॉइंटर सगळे रेडी असले. त्याच्यानंतर एका गोष्टीबद्दल 3 ते 4 ओळी माहिती पाहिजे असं म्हणलेलं आहे. पीएचडी करायची नाही. आता याचा अर्थ सिंपल, ते मगाचपासून सांगतोय, खूप जास्त ठीक आहे ना, एखाद्या समितीचे रेकमेंडेशन करायला घेतली, किंवा फॉर एक्झाम्पल कुठलाही कायदा असेल, ठीक आहे ना. तर त्या कायद्याचं अनालिसिस समजा विचारलं जाऊ शकतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला युएपी, अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट, या ऍक्टचं तुम्हाला काय केलं जातं, मी मुद्दाम तुम्हाला पुढच्या टप्प्यातले उदाहरण देतो. तुम्हाला इकॉनॉमिक्स बद्दल माहिती असणार आहे. कारण त्यातल्या त्यात जर जीएस 3 मध्ये तुम्हाला काय माहिती असेल तर तुम्हाला इकॉनॉमिक्स बद्दल माहिती असतं. तुम्ही काय नाही केलेलं किंवा एक्सक्लुझिव्ह एरिया कुठला आहे त्याचा, तो पुढचा आहे. सायन्स टेकचा एरिया आहे, डिझास्टर मॅनेजमेंटचा आहे, किंवा काय एन्व्हायरमेंट मला काही काही एरिया आहे, किंवा काय इंटरनल सिक्युरिटी वाला काही एरिया आहे. तर त्या एरियामध्ये समजा तुम्ही आतापर्यंत फार जास्त काही केलं नसेल समजा, तर तिथे सुद्धा तुम्हाला काय युएपीए बद्दल समजा अनालिसिस सुद्धा विचारलं, की युएपीए कायद्यामध्ये काय तोटे आहेत काय फायदे आहेत. तर असं नाही की तुम्हाला युएपीएचा कायदा पूर्ण अख्खाच्या अख्खा माहित पाहिजे, त्याच्याबद्दलचे 10 पॉइंटर्स माहित पाहिजे.
ठीक आहे ना. समजा युएपीए बद्दल त्यांनी विचारलंच तुम्हाला, तर तुम्हाला काय आणि फक्त त्याचे 3 ते 4 पॉइंटर्स नेमके माहिती पाहिजेत, लक्षात ठेवा. आणि या 3 ते 4 पॉइंटर्सला धरूनच तुम्ही काय करत असतं, मग त्याच्यामधल्या पॉझिटिव्ह बोलायचे असतात आणि त्यातल्या निगेटिव्ह बोलायचे असतात, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. याच्यापेक्षा जास्त काही नाही माहिती पाहिजे. फॉर एक्झाम्पल युएपीएचं एक साधी गोष्ट आहे की तुम्ही काय करू शकता, एखाद्या व्यक्तीला टेररिस्ट डेझिग्नेट करू शकता युएपीएच्या माध्यमातून. ठीक आहे ना. मग तुम्ही एखाद्याला टेररिस्ट डेझिग्नेट करू शकणं ही चांगली गोष्ट आहे. ठीक आहे ना. याचा काय होऊ शकतो, आपण आपल्या ज्या लॉ एन्फोर्समेंट एजन्सीचा खूप चांगल्या प्रकारे वापर करून टेररिझमवरती आळा घालू शकतात. पण काय, युएपीएची दुसरी गोष्ट अशी आहे की अंडर ट्रायल मध्ये खूप दिवस राहतात लोक. ठीक आहे ना. मग अंडर ट्रायल मध्ये जर खूप दिवस राहणार आहेत लोक, तर एखाद्यावरती जर एकदा शिक्का लागला टेररिस्ट म्हणून, किंवा एखाद्यावरती 5 वर्ष 7 वर्ष एखादा खटला काय म्हणूया आपण चालत राहिला, किंवा खटलाच चालू नाही केला आणि त्याला तुरुंगामध्ये आपण ठेवलं, तर ऑब्व्हियसली काय होऊ शकतं, त्या व्यक्तीचं जे काही आयुष्य आहे किंवा त्याच्या आपण एक प्रकारे सायकोलॉजीला धक्का लावू शकतो, किंवा त्याच्यामधून इनजस्टिस, आणि त्या इनजस्टिस मधून नंतर मग काय होणं, ह्यूचं रॅडिकलायझेशन होणं, म्हणजे त्यांच्या मनामध्ये काहीतरी टोकाचे विचार निर्माण होणं, अशा प्रकारच्या गोष्टी पण घडू शकतात. सो याच्याबद्दल तुम्ही बोलू शकता. ठराविक गोष्टी असतात, त्याच काही हेडिंग असतात, त्याच्याबद्दल तुम्हाला काय करायचं असतं, डिस्कशन करायचं असतं. तुम्हाला त्याचे 10 फीचर्स किंवा गोष्टी पाठ करणं गरजेचं नसतं, हे लक्षात ठेवा. सो कुठल्याही गोष्टीबद्दल तुम्हाला पीएचडी वगैरे करायची नाही. ठीक आहे ना. सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित ब्रीफ मध्ये माहिती पाहिजे. त्याच्यानंतर काय, युपीएससीचं मटेरियल. ठीक आहे. तर ही एक अडचण आहे की आता मग जीएस3 बद्दलचं मटेरियल समजा डिस्क्रिट आहे, तर मग युपीएससी मटेरियल आम्ही वापरावं का. आपल्यापैकी काही जणांनी वापरलं असेल. ठीक आहे ना. मी पुन्हा सांगेल, मटेरियल कुठलंही वापरा, काहीही वापरा, त्याच्याबद्दल अडचण नाही आहे. कॉन्क्रीट कन्साइज तुमच्याकडे एकत्रित एक गठ्ठा रेडी पाहिजे. जर तुमच्या परीक्षेचं वेळापत्रक बघितलं आपण, तर ते कसं आहे, तुम्हाला पेपरमध्ये 6 दिवस वगैरे गॅप आहे, म्हणजे तुम्हाला प्रत्येक पेपरसाठी 3 दिवस मिळू शकतात. असं तरी काय त्यांचं वेळापत्रक होतं किंवा आहे, ते कसं आहे काय, आता ते पुढं काय करतात त्याच्यानुसार आपण ते पुढच्या गोष्टी बघूया की काय ते आपलं प्रिलिम्सचा रिझल्ट लागून मग ते पुढं नेमकं आपल्याला कसं कसं सांगतात आता, त्या गोष्टींमध्ये आपण ते त्या त्या वेळेला बघूया. पण काय बेसिकली असं आहे की हे जे काही मटेरियल आहे ते इतकं बल्की नको आहे आपल्याला, की ते तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये रिवाइज नाही होणार, असं मटेरियल नाही पाहिजे. ठीक आहे ना. मटेरियल तुम्हाला कुठलंही मटेरियल वापरा, काही वापरा, कुठलाही क्लास करा, कुठलेही लेक्चर्स करा, तुम्ही तुमचं कन्साइज स्वरूपात केलेलं मटेरियल रेडी आपलं असलं पाहिजे. आपण GS2 ला ते करून ठेवलेलं आहे, GS4 ला पण आपण काय केलेलं आहे, कन्साइज स्वरूपामध्ये ते करून ठेवलेलं आहे. सगळं आपण त्याच्या आजूबाजूला लिहून ठेवलेलं आहे. ते तुम्हाला खूप जास्त कामाला येऊ शकतं. तुमचं वर्कबुक पण रेडी आहे, लिहून रेडी आहे. तुम्ही ते नुसतं वाचलं तरी तुमचं काय होऊ शकतं, बेसिक रिव्हिजन तर त्याच्यामधून पण होऊ शकतं. सो खूप जास्त बल्की मटेरियल आपल्याला युपीएससी टाईप वापरायचे नाहीयेत. आणि मी मी पुन्हा सांगतो की एक हवा आपण त्याचा एक बनवलेला आहे की युपीएससी म्हणलं की आपण काहीच्या काही करतो. ठीक आहे ना. आणि क्वेश्चन्स खूप पुढच्या टप्प्यात गेलेत वगैरे वगैरे. मी नेहमी म्हणतो बॅच मध्ये वगैरे की आपण खूप जास्त त्या गोष्टींना, आणि खूप डायनामिक क्वेश्चन झालेत, खूप अवघड क्वेश्चन झाले, ठीक आहे. ठीक आहे ना. काही जरी झालं ना, तर शेवटी स्टॅटिक डेटा, स्टॅटिक गोष्टी, स्टॅटिक संकल्पनाच खूप जास्त कामाला येतात. त्याच्या पलीकडे गोष्टी जात नाहीत. आणि जुन्या पण याच्यामध्ये जर तुम्ही जुने पण प्रश्न बघितले ना, तर जुन्या प्रश्नांमध्ये सुद्धा आयोगाने किंवा युपीएससीने सुद्धा काय केलं होतं, खूप जास्त काय डायनामिक क्वेश्चन विचारलेले आहेत, असं नाहीये. म्हणजे तुम्ही सिक्युरिटीचे जर काही प्रश्न बघितलात, तर त्याच्यामुळे तुम्हाला दिसून येईल की जुन्या पण क्वेश्चन्स मध्ये आयोगाने काहीतरी वेगळेच प्रश्न विचारलेत, की काय सिक्युरिटी पॅरल जो असतो, ठीक आहे, लॉंगिट्यूड जो असतो, तो हलवला आहे आता कुठल्या समुद्रामध्ये, आपल्या भारताच्या बाजूच्या समुद्रांमध्ये, तर त्याच्यामुळे भारताच्या सिक्युरिटीवरती किंवा पायरसीवरती काय त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो वगैरे वगैरे. म्हणजे भारताच्या मॅरिटाईम सिक्युरिटीवरती अशा काहीतरी डिसिजनचा काय परिणाम होऊ शकतो, अशा प्रकारच्या गोष्टी आयोगाने तुम्हाला विचारल्या दिसेल, की खूप स्पेसिफिक होतं. त्याचा अर्थ नाही कळाला तर ते प्रश्नच गेला. झालेलं असं मुलांचं त्यावेळेला, जेव्हा जेव्हा परीक्षा आम्ही दिल्यात किंवा आमच्या मित्रांनी दिल्यात, तेव्हा तसंच झालेलं आहे. तर सो बेसिकली गोष्ट ही आहे याच्या पाठीमागची, की तुम्हाला हे कळालं पाहिजे की डायनॅमिझम हे आधी पण होतं, आता पण आहे, युपीएससी मध्ये असणारच आहे. पण शेवटी त्यासाठी तुम्हाला स्टॅटिक डेटा लागतो. है ना. स्टॅटिक डेटा लागतो. आणि स्टॅटिक डेटा जर तुमच्याकडे असेल, तर तुम्हाला त्याची बेसिक कन्सेप्ट माहित असेल, तर मग काय होतं, तुम्हाला काही ना काही त्याच्याबद्दल लिहिता येतं. जर काहीच माहित नसेल, ठीक आहे ना, तुम्हाला कन्सेप्टच नाही कळाली, तर तुम्ही ऑब्व्हियसली उत्तर लिहू शकणार नाही. आणि GS3 चा पेपर त्या बाबतीमध्ये असा आहे की काही गोष्टी तुम्हाला कदाचित येस ऑर नो असतील. अरे हे माहिती आहे किंवा माहितच नाही. म्हणजे एखादी टेक्नॉलॉजी अशी विचारली, मला वाटतं कॉम्पोजिट फायबर्स बद्दल आयोगाने तुम्हाला काय केलं होतं, युपीएससीने तुम्हाला प्रश्न विचारला होता कॉम्पोजिट फायबर्स बद्दल. आणि कॉम्पोजिट फायबर्स काय असतात असं विचारलं, आणि काहीच माहित नाही ते कोणाला की कॉम्पोजिट फायबर्स काय असतात. बरं ते नुसतं ते नाही विचारलं, विमानांमध्ये कॉम्पोजिट फायबर्स कसे वापरले जातात हे विचारलं, ठीक आहे ना, की ऑटोमोबाईल मध्ये का वापरले जातात असं विचारलं. मग आता इतकं स्पेसिफिक क्वेश्चन येऊ शकतो का, तर येऊन गेला त्यावेळेला खूप जास्त चर्चेत होतं ते. त्याच्याबद्दल त्यांनी ते प्रश्न विचारला. मग असे प्रश्न येतात का, किंवा ब्ल्यू एलईडी बद्दल आयोगाने प्रश्न विचारला तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे ना. म्हणजे
जर सायन्स टेक्नॉलॉजी बद्दलच्या जर गोष्टी बघितल्यात किंवा तुम्ही इव्हन एन्व्हायरमेंटच्या बद्दलच्या जरी गोष्टी बघितल्या तर काही स्पेसिफिक करंट मधल्या गोष्टी त्यांनी तुम्हाला विचारलेल्या आहेत किंवा काय युपीएससीनी तुम्हाला त्या त्या पर्टिक्युलर वर्षीच्या बजेट बद्दल सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे ना, या बजेटमध्ये हा टॅक्स इंट्रोड्यूस करण्यात आला तर या टॅक्स बद्दल बोला. मग आता तेव्हा ते जास्त काय होतं, रिलेव्हंट होतं. आता ते रिलेव्हंट नाहीये, तर त्याच्या नादी फार लागत बसायचं नाही. म्हणजे हे पण कळायला पाहिजे की त्या वर्षीच्या किंवा त्याच्या आजूबाजूच्या बजेटच्या किंवा त्याच्या आजूबाजूच्या कन्सेप्टला तुम्ही काय केलं पाहिजे, महत्व दिलं पाहिजे. रादर दॅन तुम्ही काय करणं सगळंच आहे तशी पीवायक्यूज मधल्या गोष्टी करणं, म्हणजे ते पण अपेक्षित नाही, हे पण लक्षात असू द्या. सो खूप जास्त बल्की मटेरियल करायचं नाही असं आपण म्हणतो. व्हॅल्युएडिशन, व्हॅल्युएडिशन म्हणजे कधी हे मी ऍक्च्युली हा पॉईंट कशानुसार येतो, बॅचनुसार येतो खरं तर, की बॅचच्या मटेरियलमध्ये व्हॅल्युएडिशन करावं बघा. येस, करायला हरकत नाही, पण पुन्हा एकदा खूप कॉन्क्रीट असलं पाहिजे, कन्साइज असलं पाहिजे आणि क्रिस्प स्वरूपामध्ये असलं पाहिजे. दोन तीन पॉईंट ऍड करणं आणि त्याच्या काय त्याला एलॅबोरेट करू शकणं तुम्ही मेन परीक्षेमध्ये. टर्मिनॉलॉजी, संकल्पना माहिती पाहिजेत का? येस. GS3चा पेपर हा फॅक्ट्स, डेटा प्लस काय आहे, टर्मिनॉलॉजीज वाला आहे. कारण इंटरनल सिक्युरिटी असेल, डिझास्टर मॅनेजमेंट असेल किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक कीवर्ड्स आणि संकल्पना लागतील. इकॉनॉमिक्स मध्ये पण स्पेसिफिक कीवर्ड्स आणि संकल्पना लागतील, प्लस काही बेसिक डेटा लागेल. तुम्ही असं नाही होऊ शकत की नाही तुम्ही ऍग्रिकल्चर सेक्टर बद्दल बोलताना तुम्ही ऍग्रिकल्चर सेक्टरच्या जीव्हीए कॉन्ट्रीब्युशन बद्दल किंवा एम्प्लॉयमेंटच्या कॉन्ट्रीब्युशन बद्दल काहीच स्टेटमेंट नाही केलं. असं नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे? जर तुम्ही असं करता तर त्याला अर्थ राहत नाही, लक्षात ठेवा. तर मी जसं स्किल डेव्हलपमेंट बद्दल सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला संकल्पना, टर्मिनॉलॉजीज काही ना काही गोष्टी वापराव्या लागतील. आता हे काय, मग स्वतःचे शब्द वापरायचे. येस, लक्षात ठेवा की आता हे नोट्स मधले कीवर्ड्स म्हणजे आपल्या नोट्स मधले कुठेही, म्हणजे तुम्हाला इन जनरल GS3च्या स्ट्रॅटेजी सांगतो की शेवटी ठीक आहे, उत्तर आपण आपल्याच भाषांमध्ये लिहितो. कारण काही जरी झालं तर जे इंग्लिशमध्ये लिहिणार आहेत त्यांना काही जशा तशी वाक्य पाठ होण्याचा काही संबंध येत नाही. तो तुम्ही तुमच्या भाषेमध्ये गोष्टी मांडल्या जातात. पण काय प्रयत्न करायचा, जे काही तुमच्या नोट्स मधले किंवा आपल्या नोट्स मधले जे काही कीवर्ड्स असतील ते कंपल्सरी तुम्हाला काय करायचे, त्याचा वापर परीक्षेमध्ये करायचा नाही. ओके. जर कीवर्ड्स वापरलात तर प्रश्नांना मार्क येतात, नाहीतर येत नाहीत. ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल, म्हणजे कीवर्डच्याच निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा, आपण काय विचार करूया की बॉर्डर मॅनेजमेंट. ठीक आहे ना, हा एक तुम्हाला सिलेबस टॉपिक त्यांनी दिलेला आहे. बॉर्डर मॅनेजमेंट म्हणजे काय, आपल्या ज्या काही सीमा आहेत त्यांचं व्यवस्थापन आपण भारताने कसं करायला पाहिजे याच्याबद्दल त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत आतापर्यंत. आता बॉर्डर मॅनेजमेंट बद्दल जर प्रश्न विचारला आणि तुम्ही असं सांगायला लागला की बॉर्डर मॅनेजमेंटचे मेजर्स काय, सरकारने काय मेजर्स केलेत किंवा काय उपाययोजना केल्या, तुम्ही जर असं बोलायला लागला की सरकारने काय केलंय, तर बॉर्डरला काय सीमांवरती कुंपण घातलेलं आहे, सैन्य सज्जता ठेवलेली आहे, आणि काय आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या स्मार्ट टेक्नॉलॉजीचा वापर करून काय आपण बॉर्डर्सला खूप व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यातून होणारे जे काही घुसखोर आहेत त्यांना अडवण्याचा आपण प्रयत्न करतोय. हे जर तुम्ही असं जनरलाइज गप्पा मारायला लागलात बॉर्डर मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये तर नक्कीच तुम्हाला मार्क येणार नाहीत किंवा जे काही येतील ते कम्पॅरेटिव्हली इतरांपेक्षा कमी असेल. समजा तुम्हाला 10 पैकी 6 मार्क येतात, खूप चांगले मार्क आहेत 6, पण दुसऱ्या कोणाला तर 8-9 मार्क येतील एमपीसीच्या हिशोबाने जर बघायला गेलं तर. युपीएससीला वेगळ्या प्रकारे मार्क येतात, युपीएससी मध्ये 50% इज ऑल्सो ओके, ठीक आहे, किंवा 60% इज ऑल्सो ओके. पण लक्षात ठेवा की बेसिक मला गोष्टी सांगायच्या, कम्पॅरेटिव्हली मार्क कोणाला चांगले येतील जर बॉर्डर मॅनेजमेंटमध्ये बॉर्डर मॅनेजमेंटच्या जर कोणी स्पेसिफिक गोष्टी वापरत असेल किंवा स्पेसिफिक कीवर्ड्स वापरत असेल तर त्याला मार्क येतील, लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल, आता बॉर्डर मॅनेजमेंटमध्ये ना CIBM किंवा CIBMS अशी एक संकल्पना आहे, ठीक आहे ना, कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टीम. CIBMS, कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टीम. कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे सर्वसमावेश, इंटिग्रेटेड म्हणजे एकात्मिक केलेली, आणि काय बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टीम सर्वसमावेशक म्हणजे काय, तर सगळंच. तुम्ही स्मार्ट टेक्नॉलॉजी पण वापरा, तुम्ही सैनिकांचा पण वापर करा, तुम्ही काय करा, नेहमीच आपलं ट्रेडिशनल जी मेथड आहे कुंपण करण्याची ती पण वापरा. सगळ्या मेथड्सला तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह युटिलाइज करा, इंटिग्रेट करा, आणि मग त्याच्यातून काय करा, बॉर्डर मॅनेजमेंट करा. हा शब्द जर तुम्ही बॉर्डर मॅनेजमेंट मध्ये वापरला त्याचा जास्त फायदा होईल, कारण का हा गव्हर्नमेंटची टर्मिनॉलॉजी आहे. ठीक आहे ना, ही बेसिक टर्मिनॉलॉजी गव्हर्नमेंटची जी तुम्ही वापरली पाहिजे. किंवा काय अजून एक टर्मिनॉलॉजी आहे कोणती, बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट. ठीक आहे. म्हणजे काय, तर जे काही सीमावर्ती भाग आहे आपला, जे काही आपला चायनाची, आपण म्हणूया भारताची चायनाची जी काही सीमा आहे, तर तिथं तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच काय, पायाभूत सुविधांचं व्यवस्थापन कसं करता, त्याला खूप जास्त महत्व आहे. ठीक आहे, खूप जास्त महत्व आहे. कारण का बॉर्डर मॅनेजमेंट करणं म्हणजे फक्त असं नाहीये की चायना आणि भारतामध्ये वादविवाद होऊन याचं काळजी घेणं किंवा का आपले सैनिक तिथे नेऊन ठेवणं, त्याला बॉर्डर मॅनेजमेंट म्हणत नाही. बॉर्डर मॅनेजमेंट म्हणजे काय, खूप जास्त काय आहे, आपण म्हणूया ब्रॉडर संकल्पना आहे. बॉर्डर मॅनेजमेंट म्हणजे काय, तुमची सुरक्षा तर तुम्हाला बघायचीच आहे,
पण काय तिथून होणारे जे ट्रेड आहे, ठीक आहे ना, त्याच्यातून जो काही व्यापार होऊ शकतो, तिथून जे काही माणसांची मुवमेंट होऊ शकते, ठीक आहे ना, किंवा काय तिथून जे काही आपण नॅचरल डिझास्टर वगैरे तिथल्या एरियामध्ये जे काही येतात, तर त्या सगळ्या गोष्टींची मॅनेजमेंट तुम्हाला करावी लागेल. त्याला एकंदरीत आपण बॉर्डर मॅनेजमेंट म्हणणार आहे. बॉर्डर मॅनेजमेंट म्हणजे असं नाही की नाही आपले सैनिक तिथे उभा आहेत आणि काय अरे हा आपण त्यांच्या सैनिकांना आतमध्ये येऊ देत नाही, आपले सैनिक तिकडे जात नाही, त्याला बॉर्डर मॅनेजमेंट म्हणायचं नाही. बॉर्डर मॅनेजमेंट ही खूप व्यापक संकल्पना आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर त्या एरियाजमध्ये तयार करणं याला पण खूप महत्व आहे. त्यालाच अनुषंगाने धरून एक संकल्पना आहे ती म्हणजे कोणती? व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम नावाचा एक प्रोग्राम आहे. ठीक आहे ना, व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम. आता जर तुम्हाला आयोगाने विचारलं की भारत सरकार बॉर्डर मॅनेजमेंटसाठी काय करतात आणि तुम्ही त्याच्यामध्ये व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम लिहिलात तर त्याचा खूप जास्त फायदा होऊ शकतो. बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट लिहिलात आणि CIBMS लिहिला तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. आता हे काय व्हायब्रंट व्हिलेज किंवा बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट म्हणजे काय? तर तुमच्या बॉर्डरवरती किंवा आपल्या बॉर्डरवरती आपण काय करायला पाहिजेत? गावं वसवली पाहिजेत किंवा जी गावं आहेत त्यांना चांगल्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना देणं, तिथल्या लोकांना आपल्या नॅशनल सिक्युरिटीचे आईज, ठीक आहे ना, आईज आणि इयर म्हणतात त्याला, ठीक आहे ना, त्यांना कान आणि काय म्हणायचं एक प्रकारे डोळे बनवून टाकायचं. म्हणजे काय? जो ह्युमन इंटेलिजन्स आहे, जर समजा चायनीज लोक आपल्याकडे घुसखोरी करताय, चायनाचं सैन्य जर PLA जे आहे ते आपल्याकडे घुसखोरी करताय, तर त्या लोकांना आपले आईज इन इयर बनवणं सुद्धा गरजेचं आहे. कसं? जर तुम्ही त्यांना सोयी सुविधा पुरवल्या, जर तुम्ही त्यांना एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड केली, जर तुम्ही त्यांच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर तिथं क्रिएट केलं, तर नक्कीच ते तुमच्यासाठी काय करतील? आईज इन इयर म्हणून काम करतील. लक्षात आणा, तर नाही करणार. ठीक आहे ना. हे सगळं कशामध्ये येतं? बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट मध्ये येतं, CIBMS मध्ये येतं, व्हायब्रंट विलेज मध्ये येतं. जर हे शब्द तुम्ही कशामध्ये वापरले? बॉर्डर मॅनेजमेंट मध्ये वापरले, तर तुम्हाला मार्क येतील. नाही वापरले तर नाही येणार. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की नाही नाही मी असेच मार्क येतात, तसेच मार्क येतात, रॅन्डम मार्क, ते सगळं नंतरच. ठीक आहे ना. आता अभ्यास करताना आपण काय प्रयत्न करायला पाहिजे की नाही बाबा आपण काय करू? या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या फॉलो करू. ठीक आहे ना. की बाबा हा बॉर्डर मॅनेजमेंटसाठी काही स्पेसिफिक कीवर्ड्स आपल्याला लागणार आहेत, तर ते आपण करून टाकूया. किंवा काय अजून एक आहे, बॉर्डर एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. आता हे असंच आहे, BADP नावाने प्रोग्राम आहे. ठीक आहे ना, की सीमावर्ती भागाचा जो काही काय ते एरिया आहे, तर त्याच्यासाठी आपण विकास कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत. ते विकास कार्यक्रम आपण राबवतो. आता हे स्पेसिफिक शब्द आहे, त्याच्याबद्दल तुम्ही जर बोललात तर नक्की तुम्हाला मार्क येतील. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या स्मार्ट टेक्नॉलॉजी आहेत त्या वापरतो आपण आणि त्याच्या माध्यमातून आपण काय करतो? प्रयत्न करतो बॉर्डर मॅनेजमेंट करण्याचा. तर हे मी असं का सांगतोय? पुन्हा सांगतो की अ, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, याचा इम्पॅक्ट खूप चांगला पडतो. एकतर कन्सेप्च्युअली पण या महत्वाच्या आहेत, की उत्तर लिहिताना जर तुम्ही याच्या अनुषंगाने बोललात ना, तर होऊन जातं. आणि खूप काही अवघड नाहीये. स्पेसिफिक तुम्हाला शॉर्ट फॉर्म लॉंग फॉर्म चांगल्या प्रकारे माहिती असतील ना, तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे उत्तर लिहू शकता. जोपर्यंत माहित नाही तोपर्यंत माहित नाही. पण एकदा का तुम्हाला त्या गोष्टी माहिती झाल्या, तुमच्यावरती त्या बंबार्ड झाल्या, एम्पसाइज झाल्या, तर नक्की तुम्हाला काय होऊ शकतं? मार्क चांगले येऊ शकतात. ठराविक गोष्टी असतात. आपण बॅच मध्ये जर केलं, तुम्ही जर बॅचला असाल तर ते नक्कीच आपण काय प्रयत्न करणार की त्या गोष्टींचं काही खास काय म्हणूया आपण बंबार्डमेंट आपण मुद्दाम स्वतःवरती करून घेणार आहोत आणि त्याच्यातून आपण या सगळ्या गोष्टी करणार आहोत. ओके. त्याच्यानंतर हा एक महत्वाची गोष्ट, जी सगळ्यात महत्वाची आहे म्हणायला हरकत नाही, GS3च्या पेपर बद्दल. काय महत्वाची गोष्ट आहे की GS3चा पेपर जो आहे तो तुम्ही 5 हेडिंग मध्ये डिवाइड करू शकता. पहिलं हेडिंग आहे काय? इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. त्याच्यानंतर आहे ऍग्री इकॉनॉमी, है ना, हे आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ऍग्री इकॉनॉमी. त्याच्यानंतर काय? एन्व्हायरमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंट, याला आपण एकत्र करू. हे 1 2 3, ठीक आहे ना, 1 2 3. त्याच्यानंतर काय? 4 आणि 5. त्यानंतर आहे विज्ञान तंत्रज्ञान आणि सुरक्षित, म्हणजे इंटरनल सिक्युरिटी किंवा सिक्युरिटी असं आपण म्हणू. तर हे 5 हेडिंग आहेत आपल्याकडे टोटल. ओके. कुठले कुठले? इको डेव्हलपमेंट, ऍग्री इकॉनॉमी, त्याच्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट आणि एन्व्हायरमेंट, त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, आणि 5वं हेडिंग आहे ते म्हणजे कोणतं? तर इंटरनल सिक्युरिटी किंवा सिक्युरिटी. हे 5 हेडिंग आहेत. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट GS3चा अभ्यास करताना जी आपल्याकडून चूक होऊ शकते, काही जण बरेच जण ही चूक करतात. बऱ्याच जणांना असं वाटतं की GS3 म्हणजे काय आहे? तर इकॉनॉमिक्स आहे. ठीक आहे ना. तर सगळा फोकस कशावरती केला जातो आपल्याकडून? इकॉनॉमिक्स वरती केला जाऊ शकतो, किंवा तुम्ही खूप जास्त अभ्यास इकॉनॉमिक्सचा करत बसा. ओके. ऍक्च्युली म्हणजे तसं बघायला गेलं तर GS3 मध्ये अभ्यास उलटा केला तरी चालतो. का बरं उलटा केला तरी चालतो? कारण का, हे जर तुम्ही इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा जर विचार केला तर याला किती मार्क आहेत? 50 मार्क आहेत समजा अंदाजा. ह्या ऍग्री इकॉनॉमीचा जर विचार केला तर याला पण 50 मार्क आहेत. तर फारच काय झालं तर इथं 60 येतील आणि इकडे काय होईल?
कमी करायचे असेल तर 40 वगैरे करतील किंवा त्या पद्धतीने डिव्हिजन करतील. डिझास्टर मॅनेजमेंट एन्व्हायरमेंटचा विचार केला तर इथं पण परत 50 मार्क आहेत. सायन्स टेकचा विचार केला तर इथं पण 50 मार्क आहेत. आणि काय इंटर सिक्युरिटीचा विचार केला तर इथं पण 50 मार्क आहेत. म्हणजे 5 5 25 म्हणजे ऑलमोस्ट काय 250, ऑलमोस्ट म्हणजे काय 250 मार्कांचं डिव्हिजन असं होऊ शकतं. तुम्ही म्हणाल की एक्झॅक्टली असंच डिव्हिजन येतं का? ऑलमोस्ट असंच डिव्हिजन येतं, ऑलमोस्ट असंच डिव्हिजन येतं. आणि हे जेव्हा आम्ही परीक्षा द्यायचो युपीएससीच्या, आता सुरुवातीचा जेव्हा पहिल्यांदा जेव्हा तो पॅटर्न चेंज झाला आणि हे सगळं आलं, ठीक आहे ना, जीएस काय ते 1 2 3 4 तेव्हा त्यांनी केलं, तेव्हा हे कोणाला माहित नव्हतं. पण जसं पेपर यायला लागले तसं मात्र लोकांना कळून गेलं की नाही काय करतायत ते, बाबा इकॉनॉमी हे एका विशिष्ट मार्कांपुरतच लिमिट केलेलं आहे. आणि मग नंतर त्यांनी इतर एरियाजला खूप जास्त महत्व दिलेलं आहे. मग मी असं का म्हणतो की इकॉनॉमीपेक्षा तुम्ही इतर एरियांना पण महत्व द्या. फॉर एक्झाम्पल एनर्जी सेक्टरचा जर तुम्ही विचार केला, एनर्जी सेक्टरमध्ये ग्रीन एनर्जी, सोलार एनर्जी, ठीक आहे ना, अशा प्रकारच्या गोष्टी खूप जास्त आहेत. ठीक आहे. तर आयोग काय करेल माहितीये की एनर्जीचा पॉइंट कुठे आहे, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आहे, कुठे इकॉनॉमिक्स मध्ये आहे. त्याच्याऐवजी मुद्दाम एन्व्हायरमेंटच्या अनुषंगाने सोलार एनर्जीवरती प्रश्न विचारेल. ठीक आहे. किंवा त्याच्यावरती समजा डबल क्वेश्चन विचारेल, असं पण होऊ शकतं. त्या अनुषंगाने जर बघायला गेलात तर मग तुमचं परत इकडचं वेटेज कुठलं, एन्व्हायरमेंट वालं, सायन्स टेक वालं, आणि कुठलं एक प्रकारे ह्या सॉरी इंटरनल सिक्युरिटी वालं वगैरे काय तुमचं वेटेज वाढू शकतं किंवा मार्क जास्त यायला आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजेच काय, तुम्ही असं याचा अर्थ असा नाही की इकॉनॉमिक्स करू नका. इकॉनॉमिक्स तुम्हाला बेसिकली माहिती असणार आहे. ठीक आहे ना काही माहिती असणार आहे. तुम्ही प्रिलिमसाठी केलं असेल, तुम्ही मागच्या ऑब्जेक्टिव्हच्या परीक्षांसाठी केलं असेल, अगदीच तुम्हाला जीएसटी माहितीच नाही असं तर तुमचा भाग नाहीये. पण काय, बॉर्डर मॅनेजमेंट मे बी तुम्हाला काहीच माहिती, ठीक आहे ना, काहीच माहिती नाही असं मात्र होऊ शकतं. सो ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा मनी लॉन्ड्रिंग तुम्हाला काहीच माहिती नाही, आणि 1 दीड तास तुम्ही किंवा एखादा तास अर्धा तास तुमचं तुम्ही मनी लॉन्ड्रिंग एकदा बघितलं, विषय संपला आणि काय कळालं तुम्हाला, कळून गेलं की ते मनी लॉन्ड्रिंग आलं, तर तुम्हाला काय लिहायचं याचा जो आपण म्हणूया इनपुट आउटपुट रेशो आहे. तर इनपुट आउटपुट रेशो तुम्हाला इथे खूप चांगला मिळू शकतो, लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल की एमपीएससीनी सॉरी युपीएससीनी असं केलं, एमपीएससी असंच करेल का? तर जर त्यांनी सिलेबसच काय केला एक प्रकारे युपीएससीचा घेतलेला आहे, तर आपण असं अपेक्षा करूयात की एमपीएससी काय करेल की जो काही त्यांचा एक पॅटर्न आहे ठरलेला, म्हणजे काही जण तर असं म्हणतात की ते क्वेश्चन नंबर वगैरे सुद्धा अंदाजा ठरलेला असतं की कुठे काय क्वेश्चन विचारू शकतात वगैरे. त्याच्यात मी जात नाही, पण मला एवढंच सांगायचं आहे की इकॉनॉमिक्सचं जे वेटेज आहे ते 100 110 115 120च्या आजूबाजूला कुठेतरी फिरेल. आणि बाकीचं जे वेटेज आहे ते जवळपास काय 150 मार्क ते 125 मार्काच्या आजूबाजूला कुठेतरी फिरेल. सो तुमचं कॉन्सन्ट्रेशन या एरियावरती पण नक्कीच असलं पाहिजे. असं नको व्हायला की फक्त इकडंच कॉन्सन्ट्रेशन गेलं. आता यात सुद्धा बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट पण काय केलेलं आहे मुद्दाम, इथे सुद्धा आपल्या नोट्स करताना सुद्धा आपण काय केलंय, अॅग्री इकॉनॉमी याला आपण खास करून वेगळं हे करत आहोत. ठीक आहे ना, मुद्दाम एक वेगळ्या प्रकारचा काय म्हणूया टॉपिक पकडत आहोत. हे कशासाठी, तर याचं वेटेज खूप जास्त आहे. याचे जर पीवायक्यूज तुम्ही बघितले तर याचे पीवायक्यूज खूप जास्त आहेत, तुम्हाला सहज कळून जाईल की रे याच्यावरती मल्टिपल वेगळ्या अँगलनी काय करण्यात आले, प्रश्न विचारले आले. मग काय फूड सिक्युरिटी पर्यंत जातील त्याच्यामध्ये, किंवा एकंदरीत ओव्हरऑलच आपण म्हणूया अॅग्री इकॉनॉमी मधले सुद्धा अॅग्रीचे सुद्धा काही स्पेसिफिक क्वेश्चन ते काय करतील परत परत विचारतील. सो इथं खूप जास्त याला सुद्धा खूप जास्त महत्व आहे, हे तुम्हाला कळायला पाहिजे. यासाठी सांगतोय की कधी कधी असं होऊ शकतं तुमच्याकडून की फॉर एक्झाम्पल एक टॉपिक आहे आपल्याकडे गव्हर्नमेंट बजेटिंग, ठीक आहे ना, गव्हर्नमेंट बजेटिंग. आणि दुसरा टॉपिक आहे आपण म्हणूया क्रॉपिंग पॅटर्न. कशामध्ये, आपल्या सिलेबस पॉईंट मध्ये. कदाचित असं होईल की तुम्ही या गव्हर्नमेंट बजेटिंग वरतीच खूप काथ्याकूट करत बसा. ठीक आहे. आणि काय आहे ना, पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्त, हा टॉपिक आपल्याला प्रिलिम्सला किंवा इन जनरल इकॉनॉमिक्स मध्ये खूप करायला आवडतो. ट्रेडिशनली आपण तो खूप केलाय. पण ह्या पब्लिक फायनान्स म्हणा किंवा गव्हर्नमेंट बजेटिंग बद्दल काय करेल आयोग, मे बी खूप कमी प्रश्न विचारेल, आणि तुम्हाला क्रॉपिंग पॅटर्न आणि अॅग्री इकॉनॉमी बद्दल मात्र क्वेश्चन खूप जास्त विचारेल. असं जर झालं आणि तुमचा पूर्ण फोकसच चुकला अशाबद्दल इकॉनॉमिक्सचा अभ्यास करत असताना, तर तिथं सुद्धा तुमचा डाव गंडू शकतो. सो थोडस काय करायचं, अँगल विचार करायचा की हा नेमकं कुठे प्रश्न आलेले आहेत, काय नेमकं विचारलं जाऊ शकतं. सिलेबस पॉईंट काही ठिकाणी खूप एलॅबोरेट करून दिलेत आयोगाने. ठीक आहे ना. क्रॉपिंग पॅटर्नचा जर तुम्ही सिलेबस बघितलं त्याच्यामध्ये डिव्हिजन खूप चांगलं करून दिलेलं. पीडीएसचं सुद्धा डिव्हिजन त्यांनी खूप चांगलं करून दिलंय. सबसिडीचं सुद्धा त्यांनी डिव्हिजन खूप चांगलं करून दिलेलं आहे. जिथे डिव्हिजन खूप चांगलं करून दिलेलं असतं ना, सिलेबस पॉईंट आणि त्याचे सब पॉईंट करून दिलेले असतात ना, तिथं काय होतं, क्वेश्चन येण्याचा चान्स वाढतो किंवा मार्क त्याच्यातून मार्क घेण्याचा पण चान्स वाढतो, स्पेसिफिसिटी वाढते, लक्षात ठेवा. त्याचा खूप जास्त फरक पडतो. का बरं, जेव्हा तुम्हाला ते असं म्हणतात की मेजर क्रॉपिंग पॅटर्न, ठीक आहे ना, मेजर क्रॉपिंग पॅटर्न असं जेव्हा तुम्हाला ते म्हणतात, हे स्पेसिफिक सिलेबस पॉईंट आहे. आणि जेव्हा ते तुम्हाला म्हणतात गव्हर्नमेंट बजेटिंग, गव्हर्नमेंट बजेटिंग मध्ये काय नाही येत ना,
बजेटचे वेगळे प्रकार येतात, बजेटचे टप्पे येतात, 6-7 टप्पे असेल समजा, हे ना बजेटचे काय कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स येतात. मग तुम्ही बजेटच्या कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स करत बसणार का आता याच्यासाठी? नाही करायला पाहिजे. त्याच्यासाठी इकॉनॉमिक्ससाठी बजेटच्या कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स तुम्ही कुठे करायला पाहिजे? जीएस2 साठी करायला पाहिजे किंवा तुम्ही पॉलिटीसाठी करायला पाहिजे. तुम्ही इथं बजेटच्या कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स, बजेटचे सगळे काय म्हणजे आपण वेगवेगळे अतिप्रकार म्हणजे आपण ते जीएस2 ला मागच्या वर्षी केलेले आहेत. ते जर तुम्ही इतके अति काही जास्त करत बसलात तर मे बी काय होऊ शकतो, तुमचा फोकस चेंज होऊ शकतो किंवा काय मग हा टॉपिक इतका व्हास्ट होईल की तुम्हाला तो संपणारच नाही. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की मास्तर याच्यावरती क्वेश्चन आला, ठीक आहे, माहित नाही आपल्याला इकडे काय होणार आहे, पण जर तुम्ही अनालिसिस केलं तर तुम्हाला कळून जाईल कशाचं युपीसीच्या पीओकेचं अनालिसिस केलं तर कळेल की गव्हर्नमेंट बजेटिंग वरती खूप कमी प्रश्न आलेले आहेत. प्रश्नांचा जो फोकस आहे तो इकडे आलेला आहे. कुठे? मेजर क्रॉपिंग पॅटर्न किंवा मेजर क्रॉपचा जो पॅटर्न आहे तो, त्यात सुद्धा मग त्यांनी काय राईस आणि व्हीट जे आहे, ठीक आहे ना, त्याच्यावरती खूप जास्त फोकस करून प्रश्न विचारणं वगैरे वगैरे. सो तुम्हाला हे कळू देत की 50 गुणिले 5 असं 250 मार्कांचं इन जनरल हे डिव्हिजन असणार आहे. हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे जीएस3चा आणि याच्यानुसार काय करायचा विचार करायचा आणि याच्यामुळे बर्डन पण कमी होईल तुमचं की तुम्हाला जे इन जनरल इकॉनॉमिक्सची पण भीती असते ना, किती इकॉनॉमिक्स करायचं वगैरे वगैरे, त्याची पण तुमची भीती कमी व्हायला हरकत नाही. भीती दुसऱ्या बाजूने अशी वाढेल की सायन्स टेकचं काय म्हणजे सायन्स टेकच्या काही गोष्टी तुम्हाला स्पेसिफिकली कराव्या लागतील, प्रयत्न करावा लागेल की एखादी टेक्नॉलॉजी जर त्यांनी विचारली ती तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही काहीतरी लिहू शकाल, नसेल माहिती तर तुम्हाला काहीच लिहिता येणार नाही. त्यात सुद्धा काय मग युपीसीच्या पीवायक्यूज वरून काय दिसतं त्याचा आपण एक अंदाज घेऊ आणि त्यानुसार आपण तयारी करायला पाहिजे. लक्षात ठेवा. ठीक आहे. सो हा एक महत्वाचा पॉईंट आहे की 50 गुणिले 5 अशा 250 मार्कांचं हे डिव्हिजन आहे. 50 मार्क कसे असतात तर प्रत्येक टॉपिकच्या अनुषंगाने 4 प्रश्न विचारले जाऊ शकतात. 10 मार्कांचे 2 प्रश्न, 15 मार्कांचे 2 प्रश्न, असं एक इन जनरल डिव्हिजन. 15-15 30 आणि 2 20 अशा प्रकारचे डिव्हिजन असू शकतं वगैरे. ओके. म्हणजे त्यानुसार हे तुमचं काय असलं पाहिजे एकंदरीत क्लासिफिकेशन असायला हरकत नाही. सो आपल्या याच्यामध्ये सुद्धा हे आपण आपण विचार करणार आहोत की ह्या 5 टप्प्यांमध्ये आपण जीएसटीचा विचार करणार आहोत. पहिली पायरी मुद्दाम सुरक्षा दिली आहे. हे ना, मी पुन्हा सांगतो की इथल्या आपल्या ह्या नोट्समध्ये किंवा ह्या पोस्टरमध्ये देताना देताना 5वी दिली आहे, पण असं आपल्याला जायचं आहे वरती. तर ही पहिली जी पायरी आहे तीच आपण काय दिली, सुरक्षा दिली, इंटरनल सिक्युरिटी दिली. याचं कारण का? कारण त्या पॉईंट बद्दल आपण कधी काही वाचलेलं नसतं. तो जर पॉईंट केला ना तर खरंच खूप सोपा आहे. म्हणजे व्यवस्थित केला खूप सोपा आहे, चांगला आहे, इंटरेस्टिंग पण आहे आणि मार्क पण त्याच्यामध्ये कॉम्प्लीट येऊ शकतात. कारण अ, ठराविक सिलेबस, स्पेसिफिक सिलेबस, त्याच्यामध्ये स्पेसिफिक जर वर्ड लिहून आलात, जर स्पेसिफिक गोष्टी पाठ करून गेला तर नक्की काय येऊ शकतात, मार्क येऊ शकतात. म्हणजे आपलं जर तुम्ही सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये विचार केला ओव्हरऑल नोट्समध्ये तर मला वाटतं 70 पानांमध्ये सिक्युरिटी होऊ शकतं. जर 70 पानांमध्ये सिक्युरिटी होऊ शकतं तर मग ठीक आहे ना, 50 मार्कांसाठी 70 पान इज ओके. तेवढ्यामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, हरकत नाही तेवढ्यामध्ये तुम्ही त्या गोष्टी कव्हर करायला. इनपुट आउटपुट रेशो चांगला असू शकतो. सो नॉट ओनली इकॉनॉमी जीएस3चं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. अदर पार्ट्स विथ इक्वल वेटेज हे खूप महत्वाचं आहे की इतर गोष्टींना पण इक्वल वेटेज आहे. टेक्निकल आणि फॅक्च्युअल आहेत गोष्टी. जसं मी मगाशी सांगितलं की बॉर्डर मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला कुठले शब्द वापरायला हरकत नाही किंवा वापरायला पाहिजे. कन्सेप्च्युअल पण आहे, टेक्निकल फॅक्च्युअल पण आहे. म्हणजे जीएस2चा जर विचार केला तर खूप जास्त कन्सेप्च्युअल आहे. ठीक आहे. जर त्याच्यातला ठराविक गव्हर्नन्स वगैरे पार्ट बघितला गेला तर तो थोडासा काय होतो मग हेल्थ एज्युकेशन वाला पार्ट कुठला जीएस2चा, तिथे काय होतं स्पेसिफिसिटी वाढते. इथिक्सची थेरी बघितली तर खूप जास्त कन्सेप्च्युअल आहे, पण त्यात सुद्धा आपण काय केलं होतं टेक्निकॅलिटीची किंवा आपण म्हणजे फॅक्च्युअलिटी जी आहे ती पाठ करण्याचा आपण प्रयत्न केलाच होता. ठीक आहे ना. सो कन्सेप्ट असतील, कीवर्ड्स असतील, टेक्निकल असेल, फॅक्च्युअल असेल किंवा कन्सेप्ट असतील, आपल्याला इथं करायचेच आहेत. नंतर काय हाय स्कोरिंग आहे, लक्षात ठेवा. म्हणजे माझा पर्सनल स्वतःचा अनुभव असा आहे की जीएस3चा अभ्यास जड जायचा, पण जीएस3ला मार्क चांगले यायचे. जीएस2चा अभ्यास केलेला असायचा चांगला, सो वाटायचं खूप कॉन्फिडन्स आहे, पण जीएस2चे मार्क कमी यायचे थोडेसे आणि जीएस3चे मार्क जास्त यायचे वगैरे. आता अशात युपीएससी मध्ये पण असं झालं की जीएस3चे मार्क कमी आलेत वगैरे वगैरे. जर तुम्ही जर प्रॉपर लोकांच्या मुलाखती वगैरे कोणाच्या ऐकल्या तर तुमच्या असं लक्षात येईल की जीएस3 साठी मार्क घेण्यासाठी आम्ही काय केलं असं विचारलं तर ते काय सांगतील की आम्ही फॅक्च्युअल गोष्टींवरती जास्त भर दिला किंवा टेक्निकल आस्पेक्ट लिहिण्याचा आम्ही जास्त प्रयत्न केला आणि मग आम्ही मार्क वाढवले असं तुम्हाला ते सांगतील. सो पाठांतर काही गोष्टींचं बेसिक लागणार आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. सो हाय स्कोरिंग आहे का? आहे. सगळ्यात महत्वाचा ऍडव्हान्टेज जीएस3च्या पेपरचा तुम्हाला असं वाटेल की असं कसं ना, लेस रायटिंग म्हणजे काय, जीएस3 मध्ये ना तुम्हाला असं नाहीये की नाही तुम्ही 500 पानं लिहून बघा, तुम्ही 5-6 पेपर सोडवून बघा. जीएस3 त्यातल्या त्यात जर विचार केला तर इंटरनल सिक्युरिटी असेल किंवा सायन्स टेक असेल किंवा एन्व्हायरमेंट डिझास्टर मॅनेजमेंट असेल, खूपच स्पेसिफिक सिलेबस पॉईंटला धरून येणारे प्रश्न आहेत आतापर्यंत विचारलेले.
त्यामुळे आयदर यू नो इट ऑर यू डोंट नो इट. म्हणजे काही गोष्टी तुम्हाला माहित असतील तर तुम्ही चांगल्या लिहू शकाल, नाही माहिती आहे तर तुम्ही नाही लिहू शकत आहे, किंवा तुम्हाला काहीतरी इन जनरल लिहून यायचं आहे. सो अशा पेपरमध्ये जिथं टेक्निकल फॅक्च्युअल आस्पेक्ट असतात, तिथे थोडेसे काय सायन्स टेक किंवा आपण एन्व्हायरमेंट किंवा इंटरनल सिक्युरिटी वाले आस्पेक्ट असतात, तिथं काय असतं, रायटिंग प्रॅक्टिस जी आहे ती थोडीशी कमी चालून जाते. हे यासाठी सांगतोय मी, एक लक्षात ठेवा, मी 2026 वाल्यांसाठी बोलत नाही, 2025च्या लोकांसाठी बोलतोय. का? कारण तुमच्याकडे वेळ कमी आहे. सो तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स डाऊन करून घेण्याचं काही कारण नाही की सर GS2चं अख्खं वर्कबुक लिहिलं, GS4चं अख्खं वर्कबुक लिहून झालेलं आहे, एवढा आम्ही पेपर सोडवलेत किंवा एवढं आम्ही काय टेस्ट दिली आहे किंवा इतके इतके प्रश्न सोडवले वगैरे, इथं आम्ही तसं नाही करू शकलेलो अजून वगैरे, त्याची काही काळजी करायचं कारण नाही. कारण का? जेव्हा टेक्निकल आस्पेक्ट वाला, इकॉनॉमिक्स सुद्धा टेक्निकल आस्पेक्ट वाला जेव्हा आपण म्हणतो पेपर आहे, तर त्याच्यामध्ये काय असतं ना की तुम्हाला काही गोष्टी माहिती आहेत, पाठ आहेत. तुमचं GS2चं रायटिंग चांगलं असेल, GS4चं रायटिंग चांगलं असेल, तर तुमचं रायटिंग स्पीड प्रेझेंटेशन हे तुमचं आता झालेलं आहे. तुम्हाला GS3 मध्ये काय करायचं, कंटेंट जनरेट करायचं, लक्षात ठेवा. जर बेसिक कंटेंट जनरेट करता आलं, जसं बॉर्डर मॅनेजमेंटचे मी तुम्हाला 3-4 शब्द आता सांगितले, जर ते तुम्हाला कंटेंट जनरेट करता आला तर तुम्हाला तो मांडता येणार आहे. ठीक आहे ना. GS2 सारखं असं कन्सेप्च्युअल काहीतरी, काय आर्टिकल 21, मग त्याच्यामध्ये काय राईट टू काय आपण लाईफ म्हणतो, लिबर्टी म्हणतो, मग त्याचा अर्थ कसा काढला संविधानाने, सॉरी, संविधानाचा अर्थ कसा काढला सर्वोच्च न्यायालयाने वगैरे, हे जे इंटरप्रिटेशन आहेत वगैरे, हे जे काही गोष्टी आहेत, जे आपल्याला म्हणून शब्दांनी ओतप्रोत भरलेल्या गोष्टी आपल्याला एक्सप्रेस आउट करायला लागतात किंवा एसे मध्ये करायला लागतं, तसं GS3चं नाही, लक्षात ठेवा. सो रायटिंगच्या बाबतीमध्ये GS3ची खूप जास्त भीती बाळगण्याचं कारण नाही. ठीक आहे ना. याचा अर्थ रायटिंग करायची नाही असं नाही. जितकी म्हणजे मी यासाठी सांगतोय, जर तुमचे पेपर जवळ आलेले आहे तर तुम्ही GS3 सर आम्हाला तेवढं रायटिंग आम्हाला जमलं नाही इतर पेपर सारखं, याची भीती बाळगून उलट काय करा, मग रायटिंग कमी करा, पण कंटेंट किंवा आपण हेडिंग सब हेडिंग खूप चांगल्या पाठ करून ठेवा, स्पेसिफिक कीवर्ड्स खूप चांगले पाठ करून ठेवा, काही स्पेसिफिक डेटा, खूप जास्त बेसिक डेटा ताच मारून ठेवा. ठीक आहे ना. जर तो करता आला तर GS3 मध्ये नक्कीच आपल्याला चांगले मार्क येतील. ठीक आहे ना. म्हणून काय म्हणले इथे, मोर कंटेंट ओरिएंटेड असं म्हणलेलं आहे. ठीक आहे ना. मोर कंटेंट ओरिएंटेड असं आपण म्हणत आहोत. आता याचा अर्थ काय होतो मोर कंटेंट ओरिएंटेडचा, तर सरळ सरळ याचा अर्थ असा आहे की तुम्हाला कंटेंट जनरेट करायचा आहे. प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला काय हेडिंग सब हेडिंग पाठ करून ठेवायचे आहेत, तर तुम्हाला एक्सप्रेस आउट करता येतील. आणि खूप जास्त डिटेलमध्ये एक्सप्रेस आउट करायची गरज नाहीये GS3 मध्ये. पुन्हा सांगतो, भाषिक सौंदर्याला GS3 मध्ये अजिबात महत्व नाही. ठीक आहे ना. GS2 मध्ये एक वेळ ठीक आहे, ओके, सोसायटीच्या टॉपिक मध्ये एक वेळ ठीक आहे, GS4 मध्ये इथिक्स मध्ये ठीक आहे, फिलॉसॉफिकल क्वेश्चन सांगताना, ठीक आहे ना, किंवा केस स्टडी मध्ये सुद्धा स्वतःचा काय मित्राला समजून सांगता, त्याचं काउन्सिलिंग करताय, ठीक आहे, तिथं पण एक वेळ ठीक आहे. पण इन जनरल जर तुम्ही कशाचा विचार केला, GS3चा विचार केला, तर इथं मात्र तुम्हाला कंटेंट वरती जास्त फोकस करायचा, रादर दॅन भाषिक सौंदर्यावरती वगैरे. ओके. मोर बगिंग अप इथं गरजेची असणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे थोडंसं पाठांतर चांगल्या प्रकारे करायचं, टेक्निकॅलिटीज किंवा कीवर्ड्स खूप व्यवस्थित करून ठेवायचे, त्याच्यावरती तुम्हाला या गोष्टी जमू शकतात. ओके. त्यानंतर यस, मसाला थिअरी. ठीक आहे, ही आपण आधी पण सांगितलेली होती मसाला थिअरी. हे बेसिकली काय मसाला थिअरी म्हणजे, तर आपण म्हणतो की आपल्या घरामध्ये किचन मध्ये एक मसाल्याचा डबा असतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले असतात. ठीक आहे. आपण चवीनुसार मीठ वगैरे म्हणतो आणि बाकीच्या गोष्टी असतात. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, GS3 साठी सुद्धा असंच आहे. काय की मसाला आपल्याला वापरायचा आहे. कसला मसाला? काही बेसिक फॅक्ट्स लागतील ना, काही बेसिक फॅक्ट्स लागतील, काही बेसिक आपण म्हणूया एक प्रकारे कन्सेप्ट लागतील. ठीक आहे ना. काही बेसिक काय म्हणूया रेकमेंडेशन्स किंवा काही शिफारसी वगैरे लागतील वेगवेगळ्या समितीच्या, किंवा आपण म्हणूया काय लागणार आहे आपल्याला, काही बेसिक कीवर्ड्स लागतील. हे जर दारुगोळा आपण जमा करून ठेवलेला असेल, हा जर मसाल्याचा डबा आपला व्यवस्थित रेडी करून ठेवलेला असेल, तर त्या दिवशी आपल्याला ऐन वेळेला एखादी डिश बनवावी लागली, म्हणजेच काय एखादा क्वेश्चन आपल्याला काय करावं लागला, टॅकल करावा लागला, तर तो जमू शकतो. जर तुमचा मसाला रेडी नसेल, जर तुमच्याकडे काय नाही, आपल्याकडे आपण म्हणूया काही बेसिक फॅक्ट्स नाही आहेत, काही कीवर्ड्स नाही आहेत, ठीक आहे ना, खूप जनरलाइज गप्पा आपल्याकडे आहेत फक्त, ठीक आहे ना, इन जनरल फक्त आपण काय केलं वरवर वाचलेला, तर तुम्हाला मार्क येणार नाहीत. कम्पॅरेटिव्हली मार्क कमी येतील. मार्क आले तरी जर समजा असं झालं की उद्या 250 पैकी जर त्यांनी 200चा टॉपर देऊन टाकला, तर तुमच्या 150 मार्क सुद्धा कमी वाटायला लागतील. ठीक आहे ना. त्यासाठी जर तुम्हाला टॉपचे मार्क पाहिजे असतील, तर मार्क किती येतील मला माहिती नाही. ठीक आहे ना, कारण अजून परीक्षा झालेली नाहीये की आपण एक स्टँडर्ड सांगू शकावं की एखाद्या ऑप्शनला किती मार्क येतात, एखाद्या GS4च्या पेपरला चांगलेच चांगले कमीत कमी मार्क येतात, स्टँडर्डच आपल्याकडे नाहीये. सो कुठला, MPSCचा. सो आपल्याला काय माहिती पाहिजे, जर टॉपचे मार्क पाहिजे तर आपला मसाला रेडी पाहिजे, लक्षात ठेवा. जर हा मसाला रेडी असेल, ठीक आहे, काही बेसिक डेफिनेशन्स, ठीक आहे ना, काही बेसिक काय म्हणजे आपण गोष्टी माहिती असतील, तर नक्की मार्क येतील. आता फॉर एक्झाम्पल मसाला रेडी पाहिजे म्हणजे काय,
फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक टॉपिक आहे टेररिझमचं. ठीक आहे ना, टेररिझमचं लक्ष सॉरी दहशतवादाचं. ओके, मला दहशतवादाचा टॉपिक विचारला आणि तुम्ही काय करताय, सगळं लिहिताय. तुम्हाला असं वाटलं की सर मी फार भारी उत्तर लिहून आलो, ठीक आहे ना. टेररिझमची डेफिनेशन विचारली होती किंवा नव्हती, जे काय असेल ते तुम्हाला प्रश्न आला होता आणि तुम्हाला टेररिझम डिफाईन पण नाही करता आलं. ठीक आहे ना, तुम्हाला टेररिझम डिफाईन पण नाही करता आलं, बेसिक डेफिनेशन पण तुम्हाला नाही करता आली, तर तुमचे मार्क इतरांपेक्षा कमी होतील. जी लोक बेसिक डेफिनेशन चांगली लिहितील त्यांना मात्र मार्क चांगले येतील. मग आता टेररिझमच्या बेसिक डेफिनेशन मध्ये काय आलं पाहिजे? टेरर म्हणजे काय आहे, तर फिअर निर्माण करणं आहे, किंवा आपण म्हणूया टेरर किंवा भीती निर्माण करणं आहे. ठीक आहे ना, भीती निर्माण करणं आहे. बरं, ही भीती कुणाच्या मनामध्ये निर्माण केली जाते? सिव्हिलियन्सच्या मनामध्ये निर्माण केली जाते. म्हणजेच काय, नागरिकांच्या मनामध्ये ही भीती निर्माण केली जाते. ओके, कशी निर्माण केली जाते ही भीती? निर्माण कशी केली जाते? कुठल्या तरी आपण म्हणूया व्हायलंट मेथड्स वापरल्या जातात, किंवा काय हार्म केला जातो, बॉम्बस्फोट केला जाईल, गोळीबार केला जाईल वगैरे वगैरे, किंवा काय म्हणूया आपण एक प्रकारे हिंसा किंवा कुठली तरी इजा निर्माण केली जाते. सिव्हिलियन्सच्या मनामध्ये भीती निर्माण केली जाते. बरं, मग नुसतं भीती निर्माण करणं म्हणजे टेररिझम आहे का? तर नाही. ही सगळी भीती निर्माण करून त्यांना काय पाहिजे, की हे घाबरलेले नागरिक काय करतील? मग घाबरलेले नागरिक त्यांच्या स्वतःच्या सरकारवरती किंवा गव्हर्नमेंटवरती दबाव टाकतील. ठीक आहे ना, किंवा काय, सरकारवरती एक प्रकारचा नैतिक दबाव निर्माण होईल. कसला? की आपण आपल्या सिव्हिलियन्सला, आपण आपल्या नागरिकांना वाचवलं पाहिजे, आपण आपल्या नागरिकांच्या मनामध्ये सुरक्षेची भावना निर्माण केली पाहिजे वगैरे वगैरे. आणि काय, या सगळ्या भीतीमधून या सरकारवरती टेररिस्ट लोक काय दबाव टाकतील, तर एक प्रकारे स्वतःच्या ज्या काही मागण्या आहेत, ठीक आहे ना, ज्या काही मागणी आहेत, त्या मागण्या आहेत, डिमांड्स आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी ते काय करतील, हे सगळं करतील. लक्षात ठेवा, का दबाव टाकतील. म्हणजेच काय, टेररिझम काय आहे, तर काहीतरी एक गट आहे, एक प्रकारे एक ग्रुप आहे. तो काय करेल, फिअर किंवा टेरर निर्माण करेल. पुण्यामध्ये सामान्य नागरिकांमध्ये, सामान्य नागरिकांमध्ये का, कसा फिअर निर्माण करायची, तर व्हायलंट मीन्सनी किंवा हार्म्स निर्माण करून, किंवा आपण म्हणूया एक प्रकारे हिंसा निर्माण करून ही फिअर निर्माण करायची. तो सरकार दबावामध्ये येईल. सरकार दबावामध्ये येऊन काय करेल, टेररिस्ट लोकांच्या मागण्या किंवा डिमांड्स काय करेल, पूर्ण करण्याचं मान्य करेल, किंवा ते स्वतःच्या डिमांड्स आपल्या समोर ठेवतील वगैरे वगैरे, असं होईल. यालाच आपण म्हणू शकतो, डिमांड्स मध्ये आपण म्हणू शकतो, एम्स पण म्हणू शकतो. मग हे एम्स कसे असू शकतात? पॉलिटिकल एम्स असू शकतात, किंवा आयडिओलॉजिकल सुद्धा असू शकतात. पॉलिटिकल किंवा आयडिओलॉजिकल असू शकतात. ठीक आहे. आयडिओलॉजिकल एम म्हणजे काय, बाबा आम्हाला आमची जी आयडिओलॉजी आहे दहशतीची, आमच्या धर्माची, ठीक आहे ना, किंवा काय तुम्ही सगळे काय आहात, एक प्रकारे धर्माच्या विरुद्ध जाणारे लोक आहात, तुम्ही नॉन बिलिव्हर्स आहात वगैरे वगैरे, काय आम्ही तुम्हाला अशा प्रकारची शिक्षा देणार, हा आम्हाला मेसेज तुमच्यामध्ये पाठवायचा आहे. किंवा काय, आम्हाला एखाद्या विशिष्ट अतिरेकाला काय करायचं, सोडवायचं आहे. ठीक आहे ना, किंवा काय, आम्हाला एका विशिष्ट पद्धतीची पॉलिसी नको आहे, किंवा विशिष्ट पद्धतीची पॉलिसी हवी आहे. किंवा काय, तुम्ही पाकिस्तान बरोबर चांगले संबंध बनवू नका, जर चांगले संबंध बनवायला गेलात तर आम्ही तुमच्यावरती अटॅक करतोय. जे काय असेल, त्यांना त्यांचा पॉलिटिकल एम असेल किंवा काहीतरी आयडिओलॉजिकल एम असेल, तो साध्य करण्यासाठी ही सगळी सायकल निर्माण केलेली असेल. लक्षात ठेवा. सो जेव्हा टेररिझमचा काय येईल ना, प्रश्न येईल, तेव्हा तुम्हाला हे बोलायचंच आहे. लक्षात ठेवा, प्रयत्न करा. टेररिझमची बेसिक डेफिनेशन तुम्ही करू शकाल कशी, किंवा लोकांच्या मनामध्ये फिअर किंवा काय म्हणजे टेरर निर्माण करणं, भीती निर्माण करणं लोकांच्या मध्ये, सामान्य नागरिकांच्या कशी निर्माण करायची, व्हायलेंट काय हार्मफुल मेथड्स युज करायच्या, कशासाठी, सरकारवरती दबाव निर्माण करण्यासाठी. सरकारवरती दबाव निर्माण का करायचा, तर सरकार त्यांचे पॉलिटिकल एम्स किंवा पॉलिटिकल डिमांड ज्या त्या काय करेल, मे बी फुलफिल करेल, किंवा त्याच्यातून त्यांचे पॉलिटिकल एम्स काय फुलफिल होतील, असं त्यांना काय करायचं असतं. हे सगळं सायकल हवी असते. म्हणून आपण काय म्हणतो, म्हणून काय केलं जातं, टेरर अटॅक्स किंवा काही गोष्टी केल्या जातात. लक्षात ठेवा. सो तुम्ही कुठलेही आता तुम्ही कुठल्याही टेररिझमचा इन्सिडन्स आठवा, त्याच्यामध्ये ही सायकल असणारच आहे, की ना, असं असणारच नाही. हे असं का असतं ना, की काय म्हणतात त्याला, हा, की एखादा टेरर अटॅक घडतो आणि एखादी टेररिस्ट ऑर्गनायझेशन असं क्लेम करते की हा अटॅक आम्ही घडवून आणला. म्हणजे आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे ना, की बाबा तुम्ही टेरर अटॅक घडवून आणता, तर तुम्हीच का पुढे येऊन सांगताय की बाबा आम्हीच टेररिस्ट अटॅक घडवून आणले वगैरे. खरं तर त्यांना सहज पोलीस पकडतील, किंवा काय आपल्या ज्या काही इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज असतील त्या पकडतील ना. तरी पण काय, हे स्वतः येऊन सांगतात की काय बाबा आम्ही टेरर अटॅक केलाय. हे काय आहे, हे सांगणं यासाठी आहे की सिव्हिलियन लोकांच्या मनामध्ये आम्हाला काय करायचं, भीती निर्माण करायची, तर तो सरकारवरती दबाव टाकायचा आहे, सरकारला निकम्मा दाखवायचा, आणि सरकारकडून काय करायचं, काही पॉलिटिकल डिमांड्स किंवा मागण्या ज्या आहेत स्वतःच्या फुलफिल करून घ्यायच्यात, किंवा स्वतःचे एम फुलफिल करून घ्यायच्यात कुणालाही ऑर्गनायझेशनला. त्याला म्हणायचं टेररिझम. हे जर तुम्ही सायकल व्यवस्थित मांडली, तर तुम्हाला काय होणार आहे, प्रश्नाचं उत्तर चांगल्या प्रकारे लिहिता येणार आहे. म्हणून म्हणतोय प्रत्येक ठिकाणी असं असणार आहे
की तुम्ही ह्या जर गोष्टी लिहू शकला व्यवस्थित तर तुम्हाला मार्क चांगले येतील. म्हणजे हे टेररिझम मध्ये म्हणून नाही, मनी लॉन्ड्रिंग मध्ये जरी गेला तर हेच, बॉर्डर मॅनेजमेंट मध्ये गेला तरी हेच, ठीक आहे ना. तुम्ही सायन्स टेक मध्ये गेलात हेच, तुम्ही काय फूड सिक्युरिटी, ठीक आहे ना, फूड सिक्युरिटी, फूड सिक्युरिटीचे डेफिनेशन जर किंवा फूड सिक्युरिटी बद्दल जर प्रश्न विचारला आणि फूड सिक्युरिटी बद्दल तुम्हाला हेच जर सांगता आलं नाही की फूड सिक्युरिटीचे वेगवेगळे अँगल असू शकतात, ठीक आहे ना, तर मग तुमच्या उत्तराला धार येत नाही किंवा अर्थ राहत नाही. लक्षात ठेवा. कारण का, फूड सिक्युरिटी म्हणजे काय, फक्त आणि फक्त काय, अन्न, आणि त्या अन्न आपल्याला मिळणं एवढंच नाहीये. तर ते अफोर्डेबल असायला पाहिजे, ठीक आहे ना, त्याचा ऍक्सेस ते ऍक्सेसिबल असायला पाहिजे. म्हणजे काय, एकदा ते स्वस्त असायला पाहिजे, ठीक आहे, ते ऍक्सेसिबल असायला पाहिजे, सहज उपलब्ध पाहिजे, बरं ते न्यूट्रिशियस असायला पाहिजे, वेगवेगळे त्याच्यामध्ये अँगल असणार, लक्षात ठेवा. सो फूड सिक्युरिटीचे जेवढे अँगल आहेत तेवढ्या अँगलने जर तुम्ही प्रश्नामध्ये उत्तर लिहिलं किंवा ते अँगल मेन्शन करून आलात तर तुमच्या उत्तरांना धार येते, मार्क वाढायचा चान्स जास्त असतो. हे बेसिक गोष्ट आहे, तुम्ही पाळली पाहिजे. आणि हीच गोष्ट मी तुम्हाला इतर GS2 GS4 मध्ये सुद्धा सांगितलेली होती. तेच म्हणतोय आपण, मग काय, एक प्रकारे या पण पेपरचं सार असणार आहे. ओके, हे काय आहे, बेसिक आहे GS3चं तुमचं काय स्ट्रॅटेजी, की तुम्ही GS3 साठी काय काय करायला पाहिजे. ओके, पुढचा जो टप्पा आहे या लेक्चरचा किंवा सेकंड लेक्चर जे असेल त्याच्यामध्ये आपण ऍक्च्युअली GS3चा सिलेबस, त्याचे PYQ त्याचे अनालिसिस करून सांगड घालणार आहोत की नेमकं आपल्याला GS3 मध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे. आणि आपल्याला प्रत्येक सिलेबस पॉईंटचं मग एक प्रकारे डिस्ट्रीब्युशन बघायचं आहे की त्याच्यामध्ये काय सांगितलं आणि ते आपण त्याच्यामध्ये काय काय करणं अपेक्षित आहे, ते PYQच्या अनालिसिस नुसार आपण बघू. पुढच्या लेक्चरला भेटू. येस.